साधा तू देव सर्वस्वाचे साठी
साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध कुठी क्रियमान मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान उत्तीर्ण चरण धरून व्हावे मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती तुका म्हणे निज भोग येईल निजता तुका म्हणे निज भोग येईल निजता नाही होईल सत्ता तुझियाची मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती विठ्ठला शौर्यं पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या साधावा तो देव सर्वस्वाचे साठी साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटे क्रियमान मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती भगवान श्री ज्ञानोबा वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत तुकाराम महाराज आई माता यमईच्या कृपा आशीर्वादाने तिच्या कृपा चित्राखाली आणि आपलं ग्रामदैवत लक्ष्मी माता या मातेच्या पवित्र दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये रौप्य महोत्सव साजरा होत असताना नामसप्ताहाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा हा मोठा आनंदाचा उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये 25 वर्षापूर्वी चालू झालेली ही दिव्य अशा प्रकारची आपली परंपरा वैकुंठवासी भगवान बाबा गाडे ज्यांच्या प्रेरणाने या उत्सवाला सुरुवात झाली आणि आता त्यांच्या असणाऱ्या पत्नी कमलताई गाडे ज्यांच्या या मार्गदर्शनातून आणि आपण सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी निष्ठावान वारकरी मंडळी एका बाजूला आपल्याला कान्होबा यांचा कृपा आशीर्वाद आहे एका बाजूला आपल्याला यमाई मातेचा कृपा आशीर्वाद आहे आणि गावामध्ये साक्षात लक्ष्मी माता हिची आपल्यावरती कृपा दृष्टी आहे या सर्व दैवी कृपा माध्यमातून आपण हा उत्सव आज पूर्णत्वास नेतो आहोत त्यातली आजची भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्माची सायन संध्या आजचा दिवस भगवान उद्या प्रभू रामचंद्र उद्याच्या तिथीला या भूतलावरती अवतीर्ण होणार आहे आणि मग तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये साधावा तो प्राप्त करून घ्यावा तो कशाने साधेल कशाने मिळेल तो मिळाल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल होईल याचं गोड चिंतन करणारा आजचा हा अभंग आपल्या समोर मांडलेला आहे विठाला नामसप्ताह म्हटलं की एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला एका विचाराचे एका प्रकाराचे एका जातीचे सगळी मंडळी एकत्र यावे लागतात कुणी वाजवायला उभं राहतं कुणी गायला उभं राहतं कुणी पेटीवर स्वर धरतं कुणी टाळ वाजवतं कुणी विणा घेतं कुणी चौकदाराचं काम करतं कुणी श्रोते म्हणून ऐकायला बसतं आणि या सगळ्यांना आनंद देण्याचं काम सुंदर अशा प्रकारे माईक सिस्टीम मध्ये करत आहेत जे ज्याला पाहिजे ते त्या पद्धतीने देण्याचं काम सुंदर अशा प्रकारे ते करत आहेत आणि त्यांनी दिलेली ही सेवा आपल्यापर्यंत हे गुणवान कलाकार मंडळी विशेषत्वाने आमचे गायनाचार्य मोरे मौली आहेत त्याचबरोबर आपले पिंगळे महाराज आहेत शांताराम महाराज आहेत आणि हार्मोनियमवर साथ आपले वसंत बाबा सावंत तर जुनं कोड आहे पण तयार आहे कीर्तनातल्या चालीला पद्धता आमच्या चाली म्हणजे काय अर्ध्या वारकरीनाथ संगीत पेटीवरती त्या बसवायच्या आणि अगदी तंतोतंत त्या पद्धतीने स्वर द्यायचा सुंदर अशा प्रकारे वसंतदादा स्वर देत आहेत आणि मृदंग वादकाचं काय सांगावं महाराज दोन्ही कृपया किती म्हणावं किती चाली म्हणाव्यात अशी सुंदर अशा प्रकारे योगेश महाराज गणेश जी महाराज गाडे आणि महेश महाराज तिसरे कुठे आहेत तिसरे तिकडे आहेत बरोबर काय म्हणतो बदल होणार आहे कांदे पाले थोडी तेवढे रामाला ऐकायला भेटेल ना त्याच्यातून एवढ्या लांब इथे येणार आणि हे सगळं आज तुम्हाला सगळ्यांचं प्रामुख्यानं दर्शन होत आहे आनंद वाटला म्हणजे कैलास भाऊंच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला मला वाटतं मागे यमाई मातेच्या दरबारामध्ये येणं झालं होतं त्या परिसराला मगाशी मी बसता सांगितलं अध्यक्षाच्या घरी मगाशी बसलो तेव्हा काय असतं ऐकायला जाणकार श्रोते असले किंवा वक्त्याला त्याच्यासारखा दुसरा आनंद तर आम्हाला दुसरं काय लागतं मला ऐकायला चाणाक्ष श्रोते पाहिजेत सुंदर अशी साऊंड सिस्टीम पाहिजे उत्तम गायक पाहिजेत उत्तम वादक पाहिजे सगळं कीर्तनाचा 2 तास आनंद घ्यायचा आहे आपल्याला अगदी आनंदात तो क्षण आपला पार पडत असतो तुम्ही सर्व बहुशोक श्रोते मंडळी आपापल्या घराचा काम उद्योग करून 7 ते 9 या वेळेमध्ये आज कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो विशेषत्वानं उद्याचं वारकरी संप्रदायाचं भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं म्हणून ज्ञानोबा यांच्या दरबारात हे लेकरं आज आपण या ठिकाणी सेवे करत आहेत आणि सुंदर असा हरिपाठ सुंदर अशा पावल्या
हे सर्व मंडळी करत आहेत. बाबांच्या बद्दल अंतःकरणामध्ये भजनाविषयी आवड आहे. कीर्तनात साथ करायची आहे, मग बसून का होईना पण करा. काकडा सांगा वा काकड्यावर मग काय सोडणार आहे. आज आपण दोघं बघूनच घेऊ, आनंद घेऊ. आज हे जे प्रमाण ते प्रमाण सोडायचं, फक्त विषयावर घेऊन आलं की सोडायचं नाही. ही सगळी भजनप्रिय अशा प्रकारची मंडळी. आपण मंडपात बसलेले, मंडपाच्या बाहेर थंडगार हवेत बसलेले सगळे मंडळी. गावच्या मंडळीने हा विचार केला, आलेल्या पाहुण्यांना पहिल्यांदा स्थान दिलं पाहिजे म्हणून बाहेरून येणाऱ्या मंडळींना जागा शिल्लक ठेवून काही मंडळी बाहेर बाजूला बसलेली आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आज चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. मानवी जीवनाचं साध्य जगद्गुरु तुकोबा या अभंगातून आपल्या समोर मांडतायत. जे मानवी जीवनाचं साध्य आहे ते मिळवण्याकरता कोणतं साधन केलं पाहिजे याचा विचार जगद्गुरु तुकोबांनी या अभंगातून मांडलेला आहे. बघा, प्रत्येक मानवाचं जीवन कोणत्या ना कोणत्या साध्यानं ग्रासलेलं जीवन आहे. प्रत्येकाला आपले इच्छित साध्यापर्यंत जायचं आहे. प्रयत्न चालले पण त्या साध्यापर्यंत पोहोचत नाही. यावत मानवी जीवनाचं एक साध्य आहे भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती अंतिम साध्य भगवत प्राप्ती आहे. बाकी शाळेतला विद्यार्थी परीक्षेपुरता अभ्यास करेल, परीक्षा झाल्यानंतर नोकरीची अपेक्षा करेल, नोकरी झाली लग्न होईल अपेक्षा करेल, मुलं बाळ होतील अपेक्षा करेल, गाडी घेईन, बंगला बांधेन वगैरे वगैरे. अंतिम साध्य जर त्याला विचारलं हे सगळं झालं, पुढं काय मिळवायचं आहे, अगदी वयाच्या शेवटच्या क्षणामध्ये का होईना आयुष्याच्या त्याला वाटतं जे मिळवायचं आहे ते राहिलंय, जे मिळवायचं आहे ते अजून राहिलंय आणि ते म्हणजे भगवंताची प्राप्ती आहे, भगवंताचं दर्शन आहे, देवाचा अनुग्रह आहे, देवाचा साक्षात्कार आहे. कोणत्या ना कोणत्या कारणानं भगवंताचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे ही प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे. पंढरपूरला आपण वारीला जातो, कान्होबा महाराजांच्या दिंडीमधून आपण पंढरपूरला वारीला जातो. अपेक्षा काय, देवाचं दर्शन व्हावं ही अपेक्षा आहे. जाता जाता जर कोणाला एखाद्या पाहुण्याचा नेमकं मला वारी निमित्तानं माझी ड्युटी मंदिराच्या परिसरात लागली आहे असं एखाद्या पाहुण्याचा इन्स्पेक्टर पोलिसाचा फोन आला, महाराज जाईपर्यंत त्याच्या संपर्कात राहतो, जाईपर्यंत मग कधी येऊ, वाकडीला पोहोचलोय आता, येऊ का आता, होईल का दर्शन, गोष्टीबाजी इकडून तिकडून. देवाचं दर्शन व्हावं ही मानवी जीवनाची परिपूर्णता आहे. जोपर्यंत भगवंताचं चरण दर्शन होत नाही तोपर्यंत निष्ठावान वारकऱ्याला समाधान मिळत नाही, समाधान मिळत नाही. देवाच्या पायाचं दर्शन, त्याच्या पायावर मस्तक टेकवत नाही तोपर्यंत जीवन परिपूर्ण झालंय याचा आनंद त्या जीवाला होत नाही. मानवी जीवनाचं साध्य आहे भगवत प्राप्ती, देवाचं दर्शन. त्या देवाचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या जीवाची परिपूर्णता आहे, मनुष्य जीवनाची परिपूर्णता नाही. जगद्गुरु तुकोबा एक ठिकाणी सांगतात ना, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, म्हणायचं पुढं सगळ्यांनी माग सगळ्यांनी म्हणायचं म्हणजे वेळ थोडा कमी वाचला. ऐका, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, या जन्माला आल्याचं, मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक कधी होईल. महाराजांनी इतका प्रमाणात सांगितलं, विठ्ठलची एक देखील, देवाचं दर्शन ज्या दिवशी होईल त्या दिवशी त्या जन्माचं सार्थक आहे, सार्थक आहे. कोणाला थोडी व्यापकता करतो विचाराची, नाही आपल्याला ज्ञानोबा भेटलाय तसा भेटला. ज्ञानोबा त्याच्या समोर गेल्यानंतर रूप पाहत आलोचनी सुख झाले, आपल्याला नाही तसं झालं, काही अडचण नाही. पांडुरंग कांती दिव्य तेज उजाळते असं नाही दर्शन झालं आपल्याला, तरी काही अडचण नाही.
तुकोबर आहे, त्याच्या दर्शनाला गेल्यानंतर राजस सुकुमार मदनाचा उतळा रवी शशी कळा नाही दिसला आपल्याला, काही अडचण नाही. जागृतीमध्ये पांडुरंग परमात्मा आपल्याला जसा संतांना भेटलाय तसा नाही भेटला, काही अडचण नाही. कीर्तन झाल्यावर जेवण करून घरी गेलो, झोपलो, स्वप्न पडावं आणि त्या स्वप्नात तरी देवाचं दर्शन व्हावं, स्वप्नात देव भेटावा. आपण गळ्यात माळ घातली, वारी करतो, एकादशी रामनवमीचा उपवास आहे, भगवंताचं नित्य चिंतन आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, नामस्मरण चालू, ही सगळी साधना फळाला यावी आणि झोपल्यावर त्या झोपेमध्ये देव स्वप्नात यावा. देव ऐका, पांडुरंग स्वप्नात यावा तरी त्या मानवी जीवनाची परिपूर्णता आहे, तरी परिपूर्णता आहे. स्वप्नात देवाला जगद्गुरु तुकोबांच्या स्वप्नात अनुग्रह झाला, हा सगळ्या संप्रदायाचा तो बीज मंत्र आहे. रामकृष्ण परमार्थामध्ये पडलेलं पारमार्थिक स्वप्न ते सुद्धा जीवाचा उद्धार करणार आहे. विठ्ठल मनुष्य झोपावा आणि त्या झोपेमध्ये देवाचं दर्शन व्हावं. नाही होत आलं झाले झालं तरी सांगायचं. हा ऐका पुन्हा, देव स्वप्नात यावा तरी जीवनाची परिपूर्णता आहे. पण नाही येत. भूत जेवढी स्वप्नात येतात ना, भूत 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 डायरेक्ट का भूत स्वप्नात झोपल्यावर अशा आरडत उठतात माणसं, वाचवा सोडवा. शेजारच्याने विचारलं काय झालं, छातीवर बसलं होतं, नुसतं माझा गळा दाबत होतं, सोड सोड म्हटलं, सोडत नव्हतं. असे भूत स्वप्नात येतात, दिवस वाईट स्वप्न पडत ना. त्याच्या माणसं पडत महाराज मला असं स्वप्न पडलं, काय बोलू काही होत नाही, वाटलं काय होणार आहे मला. अशी वाईट स्वप्न पडली आपल्या जीवनामध्ये नाही. जीवनामध्ये भगवंताचं दर्शन होणं, देवाचं दर्शन होणं हे मानवी जीवनाची परिपूर्णता आहे. देव स्वप्नात येणं. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये देव प्राप्ती झालेली नाही, भगवंताचं दर्शन झालं नाही आणि संपूर्ण जगाची सत्ता आपल्याला मिळालेली, काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. तुकोबांच्या गाथ्याच्या अभंगामध्ये काही चिंतन आलेली आहे. महाराज म्हणतात भगवत प्राप्ती वाचून मिळालेली सत्ता, मिळालेली संपत्ती, मिळालेलं आयुष्य ऐश्वर्य हे सगळं तुकोबांच्या भाषेमध्ये शून्य आहे. शून्य. एका भगवंताची अनुभूती नसेल आणि सगळी सत्ता मिळालेली असेल, जीवन शून्य आहे. शून्य. शून्याला काही किंमत नाही, काहीच किंमत नाही मला शून्याला. मी म्हणतो एका शून्याला किंमत नाही. योगेश महाराज 10 शून्य एकत्र केल्यावर 10 का 1,00,000 शून्य एकत्र करा, काय किंमत आहे शून्याला? काही किंमत नाही. कोणी 5 रुपयाची कुरकुरी देणार नाही. शून्य एकत्र करून दिले तर काही देणार नाही मला. शून्याला काही किंमत नाही. तसं भगवत प्राप्ती वाचून मिळालेलं ऐश्वर्य शून्य आहे. शून्य. या भारत देशामध्ये, या जगामध्ये असे काही मोठे मोठे राजे रवाडे होऊन गेले. काय त्यांची ताकद, काय त्यांचं सामर्थ्य होतं महाराज. आता ते पुराणातली वांगी आपण उघडली तर सगळी तेच आहे. हिरण्यकश्यप काय ताकद आहे, कंस काय ताकद आहे, रावण सामान्य नाही. रावण महाराज मोठा विद्वान होता महाराज, पण काय ताकद होती त्या रावणाची. काय काय आता आमचे शिकलेले मंडळी म्हणतील काय तुमचं सारखं रावण हिरण्यकश्यप, दुसरं कोण नाही का आहे. या जगामध्ये अशी काही मंडळी आत्ताच्या काळात होऊन गेली महाराज. अगदी जास्त कालावधी नाही, 200-250 वर्षाचाही कालावधी झाला नाही. तेवढ्या आतल्या कालावधीतली अशी काही माणसं महान पराक्रमी होऊन गेली, ज्यांनी आपल्या स्वतःच्या ताकदीच्या बळावर जगावर सत्ता मिळवण्याचं काम केलं. जगावर तो अलेक्झांडर सिकंदर बादशाह म्हणतात त्याला. तो सिकंदर जग जिंकत आला होता वयाच्या 31 वर्षापर्यंत. वय वर्ष 31 आहे. जग जिंकत आला आणि या भारत देशामध्ये त्याने आपला पाय ठेवला. भारतात आला, दक्षिणेतून तो भारतात शिरला म्हणतात. दक्षिणेतून कारण इकडे आंध्र कर्नाटक तेलंगणा सगळी राज्य घेतली. महाराष्ट्राचा काही भाग काबीज केला. वरती काशी क्षेत्रामध्ये उत्तर भारतापर्यंत गेला आणि तिथे एका साधूची भेट झाली. साधू गंगे स्नान केले, साधू मस्त वाळवंटामध्ये सकाळी सकाळी भगवंताचं ध्यान करत बसलेले आहेत. तो अलेक्झांडर सिकंदर बादशाह आता साधू महात्मा आहे. अंगावर वस्त्र नाही, काही नाही, आपलं तेवढ्या पूर्ण रक्षणापूर्वक वस्त्र घातलेलं, उन्हाच्या प्रत्येक असं साधू ध्यान करत बसलेले आहेत. तो सिकंदर बादशाह साधूच्या जवळ गेला. अंतःकरणामध्ये श्रद्धा होती, प्रेम होतं. नमस्कार केला. बाबा काय हवंय तुम्हाला? साधूने ध्यानस्थ असलेल्या साधूने डोळे उघडून बादशाहकडे बघितलं. मी परत डोळे बंद केले, पुन्हा ध्यान लावलं. सिकंदर बादशाहला वाटलं मी जग जिंकत आलेला राजा आहे.
साधूला नाही वाटतं माझी ओळख पडली, नाही वाटतं कळालं, तरी पुन्हा आवाज दिला, बाबा भाऊ सिकंदरला मी जग जिंकत आलोय, काय पाहिजे का तुम्हाला, देऊ का काही तुम्हाला. त्या साधूने पुन्हा डोळे उघडले आणि सांगितलं, उभा राहिलायस ना तिथून जरा बाजूला सरक. उभा राहिला होता तिथून बाजूला सरक. तरी विचारलं का हो बाजूला सरक का. साधूने सांगितलं उभं राहिल्यामुळे उभं राहिल्यामुळं सूर्याची कोवळी किरण जी माझ्या अंगावर पडत होती ना ती पडेना. काही लागत नाही मला. त्या साधूने उपदेश केला आणि तो सिकंदर बादशाह उत्तर भारतातून पुन्हा परत आपल्या देशात गेला. ऐका त्याचं चरित्र आपण वाचलं असेल, ऐकलं असेल. वयाच्या 31व्या वर्षी त्या सिकंदर बादशाहच्या बायकोनं विष पाजून त्याला मारला. जग जिंकलो एका भगवंताची अनुभूती नसल्यामुळं जीवन अपूर्ण राहिलं, अपूर्ण राहिलं नाही, पूर्णपणे जीवन. दुसरं उदाहरण देईन आपल्याला. इतिहास आपण शिकलेलं शाळेमध्ये इतिहास. दुसरं महायुद्ध ज्याने घडवलं, दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत जो ठरला शाबास हिटलर. हिटलर नाही हिटलर. तो हिटलर उगाच 1.5 फुटाचं 3.5 फूट उंचीचं होतं. 3.5 सगळं जग त्याने हाहाकार करून सोडला होता. दुसरं महायुद्ध घडवलं होतं, पण शेवटी त्यांना सुद्धा अटक झाल्यावर तुरुंगात स्वतः आत्महत्या करून घेतली. जगावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, काही अंशी मिळवली, पण भगवंताची अनुभूती नसल्याचा परिणाम जीवन अपूर्ण राहिलं. शून्य जीवन. सत्ता मिळवली, संपत्ती मिळवली, पण त्या मागे जर भगवंताची अनुभूती नसेल तर तुकोबारे सांगतात शून्य येते. शून्य. मिळवावं, सत्ता संपत्ती जरूर मिळवावी, पण त्याच्या पाठीमागे एका भगवंताची अनुभूती असावी, एका भगवंताचा साक्षात्कार असावा. एक गणित मांडतो आपल्याला पटकन म्हणजे पुढे जाता येईल. बघा व्यवहारामध्ये शून्याला काहीच किंमत नाही, पण त्या शून्याच्या पाठीमागे जर एक अंक लिहिला तर त्या शून्याला किंमत होते, किंमत मिळते. पाठीमागे एक लिहायचा, पुढे नाही. शून्य लिहिल्यानंतर त्याच्या माग जर एक अंक लिहिला तर बाळा किती संख्या होते. 10 संख्या होते. 10 आणि 10 संख्या झाल्यानंतर आता त्या शून्याची किंमत आपल्याला काढायची. बघा मगाचपासून ज्या शून्याला किंमत नाही म्हणत होतो त्या शून्याला किंमत प्राप्त होते. 10 या संख्येच्या पुढे अजून एक शून्य वाढवला, संख्या 100 झाली. 100 संख्या झाल्यावर त्या दिलेल्या एका शून्याची किंमत किती होती. 100. बघा 10 पहिला आहेच आहे, 10 पहिलंच आहे. आपल्याला फक्त शून्याची किंमत काढायची, ज्याला किंमत नाही त्याची किंमत काढायची आहे. 10 या संख्येच्या पुढे एक शून्य वाढवला, संख्या झाली 100. म्हणजे 10 पहिलंच आहे, आपल्याला फक्त एका शून्याची किंमत काढायची आहे. किती झाली. बरोबर आहे. 90. 10 पहिलंच आहे, 10 पहिलंच आहे. म्हणून थोडस जागरूक जाणकार बसली पाहिजे. थोडाशी सगळे जाणकार आहे. तुम्ही धाडसानं बोलताय, अजून काय पाहिजे. ऐका कीर्तन म्हणजे संवाद आहे, असं खेळत असलं पाहिजे. नाही तर मी काहीतरी सांगायचं अजातवादन जगवादन, तुम्ही म्हणायचं काय चाललंय झाल्यावर पुन्हा काय म्हणायचं. कीर्तनकार महाराजांना शिकतेच वाटतं. त्यामुळे संवाद ठेवूया आपण. ऐका संख्या झाली 100 आणि त्या 100 संख्येच्या पुढे अजून एक शून्य वाढवला, संख्या झाली 1000. 1000 संख्या झाली. आता तर दिलेल्या शून्याची किंमत किती झाली. 1000. केरळ गेलो मुसळ 900. असं राहायचं सोप आहे तुमच्याकडं. नुसतं कुत्र्यासाठी नाही, आमच्यासाठी यायचं. वेळेत कीर्तन नाही सोडलं म्हणजे फळावर महाराज चौदाराच्या हातात महाराज असते. महाराज चौदाराच्या हातात आहे. कीर्तन कधी सोडायचं चौदाराने सांगायचं, तेव्हा कीर्तन समजा मस्त फळात नाही. सोहळ्यात चौदाराने चोप वर करावा. सगळी शांतता, सगळी शांतता. चौदार सामान्य नाही म्हणून प्रश्न विचारला. असो ऐका 1000 या संख्या, 1000 संख्या दिलेल्या शून्याची किंमत 900 झाली. तरी तुमच्या लक्षात आले. चला अजून पुढे वाढवतो. 1000 संख्ये पुढे अजून एक शून्य वाढवला, संख्या झाली 10,000. 10,000 संख्या झाल्यावर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मागचा एक पुसा तो एक पुसा काय राहील खाली. शून्य. मला सांगा शून्याला किंमत आहे का नाही.
आहे ना, जरूर किंमत आहे. पण माग एक असेल तर महाराजांची भाषा आहे, एके दाखविले 10 आटा पहा पुसोनी. एकानं तुम्हाला 10 दाखवलाय. तुकोबर सांगतात तो एक पुसा असं नाही, एकामध्ये खाली आलेलं दांडकं पुसा, खाली आलेला जो फाटा आहे ना, फाटा तो पुसा. कारण त्या एकात सुद्धा शून्य आहेच. आपला मराठी एक काठीवाटी एक, त्याच्यात शून्य आहेच आहे. तुम्हाला सांगा, शून्याला किंमत जरूर आहे. माझं एक अंक असेल तर, तसं या विश्वाच्या पसाऱ्याला जरूर किंमत आहे. माझं एका भगवंताची अनुभूती असेल तर. विठाला देवाचं दर्शन होणं ही मानवी जीवनाची परिपूर्णता आहे. देवाचं दर्शन झालं पाहिजे. का झालं पाहिजे? सैद्धांतिकाचं उत्तर दुसरं एक सांगून आहे आपल्याला. जुन्या काळामध्ये मुलगी उपवर झाली की त्या मुलीला बघण्याकरता, वर मुलगा पाहण्याकरता घरातली माणसं जायची. घरातली माणसं, मी जुना काळ सांगितलं त्यासाठी समजून घ्या. बाकीचं कीर्तन झालं, बाकी बोलू. जुना काळ घरातली जाणकार माणसं, प्रौढ माणसं मुलगा पाहण्याकरता जायची. मुलगा पाहायचे. घरी आले की घरातली माणसं विचारायची, कसं काय मुलगा पाहिला, कसं काय मुलगा. आता मुलाच्या संबंधाने वेगळे वेगळे विचार आहेत. एका सुभाषितकाराने गोड चिंतन केलंय. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता सतम बांधवा हा कुलविचिंती मिष्टान्नम पितरे जना. सुभाषितकार म्हणताय, ज्या मुलीचं लग्न करायचं तिला विचारा, बाई तुझं लग्न करायचं आहे, कसा पाहिजे मुलगा. ती मुलगी एकच सांगते, कन्यावर येते रूपम, तो सुंदर दिसला पाहिजे, तो चांगला रूपवान असला पाहिजे, 4 चौघात माझा नवरा उठून दिसला पाहिजे. कन्यावर येते रूपम, ती रूपाकडे पाहिजे. मुलीच्या आईला विचारा, तुम्हाला जावाई कसा पाहिजे. तिचं फक्त एकच लक्ष, माता वित्तम. लाखावर नाही, आता लाखावर नाही, नोकरीचा तर विषयच नाही. 5-7 लाख रुपये तरी भाडं आलं पाहिजे. माता वित्तम, ती सांगते पैसेवाला. चला अपेक्षा खर्च नाही. मुलीच्या वडिलांना विचारा, ते सांगतात पिता श्रुतम, बुद्धिवान पाहिजे. माझा जावई जर बुद्धिवान असेल तर बुद्धीच्या जोरावर तो माझ्या मुलीला समाधानी ठेवेल. बंधू असतात ना, भावकी म्हणतात आमच्या भागात, तुझ्या भागात भावकी म्हणतात. भावकी म्हणजे त्या भावकीशिवाय मरता येत नाही. आणि तरी एक तर लागतोच महाराज भावकीशिवाय मरता येत नाही, जगता येत नाही, जगता येत नाही अशी ती भावकी. त्यांना जर विचारलं तुमच्या कुळातलं लग्न आहे, घरातलं लग्न आहे, काय विचार काय, ते सांगतात बांधव हा कुलविच्छंती. त्यांचं आमचं कुळ एक पाहिजे, त्यांचं आमचं गोत्र एक पाहिजे, कुळ एक पाहिजे, मग आम्ही आमची मुलगी द्यायला तयार आहे. तुमच्या माझ्यासारखे अक्षता टाकायला गेली. त्यांना जर विचारलं का हो ज्यांच्याकडे लग्न आला कस काय, काय विचार काय, ते सांगतात मिष्टान्न मी तरी खायला काय तेवढं सांगा फक्त. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंबेरस म्हटला असला की मग मजा आहे. मग लग्न चांगलं झालं, वा वा काय लग्न होतं, आंबेरस होता, पाहिजे तेवढं वाढत होते. अशा उन्हाच्या कडाक्यामध्ये जर त्याने समजा दुधात शेवाळ्या टाकून अशी गरम खीर करून वाढवून दिली, काय खाणार आहे, काय खाणार आहे, आनंद आनंद मिष्टान्न इतर देशांना. मुलीला बघितलंय, मुलाला बघितलंय, घरी आलेले आहेत, घरातल्या माणसांनी विचारलं बघितला मुलगा, हो बघ कसा आहे मुलगा. गेलेल्या माणसाने सांगितलं मुलगा रूपवान आहे. वा रूपवान आहे मुलगा. पुन्हा विचारलं नुसतं रूपच बघितलं का, बाकीचं काय बघितलं का नाही, त्याला काही त्याच्याकडे सत्ता वगैरे काय आहे का सत्ता. ते म्हणले हो चांगला मुलगा सत्तावान आहे, चालू असलेल्या कारखान्याचं चेअरमन आहे. चालू कारखाना तर बरेच बंद पडले. आमच्या भागात लिलावच निघाले कारखान्याचे, बांधकावतच असतो आपण. आमच्या भागात जर भागातला लिलाव निघाला, पंढरपुरातला लिलाव भरपूर निघाले. असं जर आमचा दाखवून येतो. चालू कारखान्याचा चेअरमन आहे. वा सत्ता आहे, रूपवान आहे मुलगा, सत्तावान आहे. पुन्हा विचारलं मग त्याला डोकं वगैरे काय आहे का, डोकं. कारण सत्ता ज्याच्याकडे असते त्याला बुद्धी असते असं नाही, समजायचंच नाही असं. आणि जर बुद्धी असती तर सत्तेत असताना घोटाळे उघड झाले नसते. ज्या ते सत्तेत असताना यांचे घोटाळे उघड होतात. किती खावं कळतच नाही तर बुद्धी आधीच म्हणा.
त्यामुळे बुद्धी आहे का बुद्धी कला गेलेल्या माणसाने सांगितलं चांगला बुद्धिवान आहे मुलगा, रूपवान आहे, सत्तावान आहे, बुद्धिवान आहे, धनवान आहे, सगळं त्याच्याकडे आहे. मग विचारलं त्याचं कुळ गोत्र बघितलं का? कारण बघावं लागतं बरं, कुळ गोत्र बघावं लागतं. आपण ज्ञानेश्वरी पारायण नाही का? ज्ञानेश्वरी पारायण पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं धनुष्यबाण टाकून दिलं. धनुष्यबाण टाकला आणि अर्जुन म्हणतोय मला युद्ध करायचं नाही. त्यावेळेला भगवंताने विचारलं का करायचं नाही? रणनादालाच ना प्रथम स्थापयमेच्युत म्हणतोच ना, आणि काय युद्ध करायचं नाही? त्यावेळेला अर्जुनाने त्याचं उत्तर दिलंय संकरो नरकायैव लग्नानां पुरस्य पतन्ति पितरो हे शालुत्तविरोधकात्रिया. जर या ठिकाणी युद्ध केलं तर अनेक नरसंहार होईल आणि मग वर्णसंकर झाला तर आमचे पूर्वज नरकाला जातात. काय अर्जुनाची गोड भाषा आहे. ज्ञानोबाईने खूप गोड विचार मांडलाय पहिल्या अध्यायामध्ये. वाचा तरी दोन जरा. ज्ञानोबा भगवान सांगताय, अर्जुन म्हणतोय देवा यांना जर मी मारलं तर उद्या व्यभिचार घडेल, वर्णसंकर होईल, आमचे पूर्वज नरकाला जातील, म्हणून मला हा युद्ध करायचं नाही. कुळ गोत्र बघावं लागतात. जुनी माणसं कुळ गोत्र बघायची महाराज. आता जे शिकलेला विचारलं तुझं गोत्र कोणतं आहे, तुझं कुळ कोणतं आहे, तुझं दैव कोणतं आहे, दैव बघावं लागतं. देव बघावं लागतं. काही कळत नाही महाराज, काही समजत नाही सध्या. येडे हळदी पुस्तक. आपल्या जीवनातली आपली सगळी कुल परंपरा माहीत असली पाहिजे, आपल्याला माहीत असली पाहिजे. आणि मग ते कुळ गोत्र बघितलं का? गेलेल्या माणसाने सांगितलं हो कुळ गोत्र सुद्धा बघितलंय. मुलगा चांगला कुलवान घराणा आहे, मुलगा रूपवान आहे, धनवान आहे, सत्तावान आहे, बुद्धिवान आहे, कुलवान आहे, 5 लक्षणाने मुलगा युक्त आहे. मग आले का जमून? घरातली माणसं म्हणली आले का जमून? मग गेलेले म्हणते नाही जमवलं, लग्न नाही जमवलं. अहो एवढं सगळं त्या मुलाजवळ असताना तुम्ही का लग्न जमवलं नाही? त्यावेळेला गेलेल्या माणसाने उत्तर दिलं आहे का? त्यांनी सांगितलं मुलगा रूपवान आहे, धनवान आहे, गुणवान आहे, सत्तावान आहे, बुद्धिवान आहे, कुलवान आहे, सगळं त्याच्या जवळ आहे, पण त्याच्या शरीरामध्ये प्राण नाही. शरीरामध्ये प्राण नाही त्याच्या. माझी भाषा एक ज्ञानोबा सांगतात अंग गोरे आणि तरुणे वरिले आहे लेणे परी ते एक लेणी प्राणे सांडिले जीवी. मौली सांगतायत अंग गोर आहे, अंग तरुण आहे. 92,000 रुपये तोळा झाले. 92,000 सोनं, 92 लाख रुपये किलो सोनं झाले. आणि एवढं महागाचं सोनं सगळं अंग सोन्यानं मडवलंय. ज्ञानोबाईने सांगितलंय सगळं अंग सोन्यानं मडवलंय, पण त्याच्या शरीरामध्ये प्राण नाही. त्याच्या शरीरामध्ये प्राण नाही. सगळं अंग गोर आहे, तरुण आहे, सोन्यानं मडवलंय. काय उपयोग आहे? शरीरात प्राण नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. तसं एका भगवंताची अनुभूती नाही आणि बाकी सगळा पसारा मांडून ठेवलाय. काय उपयोग आहे? अनुभूती यावी, देवाचं दर्शन व्हावं. का व्हावं? तात्विक शास्त्रीय कारण त्याचं असं आहे जो जिथून आलाय तो तिथं जाणं ही त्याची परिपूर्णता आहे. जीवनाची परिपूर्णता साधायची आहे. भगवत दर्शनानं जीवनाची परिपूर्णता साधणार आहे ना, मग आपलं स्वरूप भगवत स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबाई सांगतायत आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची. तो प्रसवला त्याने जन्माला घातलंय. ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातना. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश आहे. मग जो ज्याचा अंश आहे त्यानं अंशीला मिळलं पाहिजे, अंशीचा अनुभव त्याला आला पाहिजे. जे ज्याचं स्वरूप आहे त्याची अनुभूती जीवनामध्ये आली पाहिजे. आपलं दुर्दैव एवढंच आहे, स्वरूप एकाच आहे आणि अनुभव दुसऱ्याचा आहे. आपलं स्वरूप भगवंताचं आहे आणि अनुभव जगाचा आहे, मायेचा संसाराचा अनुभव आहे. त्यामुळे तिथं व्यभिचार घडतो आणि जिथं व्यभिचार आहे तिथं दुःख आहे. जीवन परिपूर्ण कधी होईल? देवाची अनुभूती येईल तेव्हा. देवाच्या अनुभूती ज्याचं स्वरूप आहे त्याचा अनुभव यावा. गावामध्ये यात्रा होती, गावामध्ये यात्रा होती. यात्रा वेगळी, जत्रा वेगळी. जत्रा म्हणजे की खांडकुला आली का जत्रा, लक्ष्मी मातेची यात्रा उत्सव आहे. यात्रा होती. त्या यात्रेमध्ये मग एका लहान आपलं बाळ, आपलं 2, 2.5, 3 वर्षाचं लहानसं बाळ, त्या बाळाला घेऊन त्याची आई यात्रा पाहण्याकरता निघाली. यात्रा आता चौकातूनच रांग लागलेली, वेगवेगळे खेळाचे स्टॉल लागलेले, खाण्याची दुकानं लागलेली.
त्याच्यातून ती निघाली, माझी लेकरं दोघं निघाली. लहानसं पोर आहे, 3 वर्षाचं पोर आहे, सँडल घातलेला आहे, आईचा हात धरलाय, पोटाला धरले, निघाली दोघं जण. तेवढ्यात त्या यात्रेच्या एका चौकामध्ये एक गारुडी खेळ करून दाखवत होता. साप नागाची खेळ करून दाखवत होता. काय म्हणतात ते, पुंगी वाजवायचा, नाग आपले डोलायचे, लोक 4 पैसे द्यायचे, त्याचा खेळ चालू झाला. खेळ चालू. आता गारुड्यानं त्याचं बस्तान मांडलं, त्याची जी सामुग्री टोपली वगैरे काय असतं ते मांडलं. लोकांना बोलवावं लागत नाही, पटकन लोक जमा होतात. मला पटकन जमा होतात, सगळे गोल असे उभे राहतात आणि मग त्याच्यामध्ये खेळ चालतो. गारुडे आणि कीर्तनकार फरक एवढाच आहे. कीर्तन सुरू करताना, या कीर्तन सुरू झालं, 7 ते 9 महाराज येऊन बसले, लवकर या, पुढं सरकारची मंडपात कोणच नाही. तरी म्हणायचं सरकार पुढं गर्दी झाली, मागच्या बसायला जागा येऊ द्या, तरी पण येत नाही. बरेच जण असे म्हणतात होऊ द्या गायकांचं, मग जाऊ. गारुडी नुसतं त्याने सामान खाली टाकलं, लगेच माणसं गोळा झाली. तर वेगवेगळे साप आणलेले, धरून आणलेले, काढले, खेळ करून दाखवला. 4-2 पैसे लोक देऊ लागले. सरते शेवटी त्याने सांगितलं, आत्ताच जंगलातनं मी नवीन एक साप धरून आणला. नवीन धरून आणलाय म्हणलं की माणसं पुढे झाली, अजून पुढे बघूया किती लांब आहे. दात काढले, माणसं जवळ आली. आता तो सापच ना, जंगलात नुकता धरून आणलेला, कधीच माणसातून आलेला, 25 वर्ष सत्ता चालू आहे तरी नाही आला. पुन्हा गावात सांगतो 25 वर्ष पण पठ्ठे अजून गेलो नाही मंदिरात. काय सांगतो का काय? कधीच माणसातून आलेला तो साप बाहेर टोपलीतनं उघड काढला आणि त्याला माणसं बघितली, घाबरलं ते फटकन उडी मारली माणसातून येऊन. आता माणसात सापानं उडी मारल्यावर माणसं शांत बसली असते काय? उगा 2 पुत्र मगाशी मांडले तर लगेच 4-5 उठले, लगेच निघून गेली. ते एखाद्या 2 इकडे आली, 2 तिकडे गेली, म्हणजे चालू द्यायचं कशा बघत ते साप माणसात आला. हे माणसं सगळीकडे रस्ता सगळीकडे पळायला नाही. ते 2 मायले तर लहान 3 वर्षाच्या मुलाला आपल्या आईचा हात धरलेला, बिगी चाललेलं, ते तेवढ्यात त्या माणसाचा लोंढा नेमका यांच्या अंगावर आला. दोघांची ताटातूट झाली. लहान मूल 3 वर्षाचं एका बाजूला गेलं, आई एका बाजूला गेली. ते लहान मूल मोठ्यानं रडायला लागलं, आई माझी आई कुठं आहे म्हणून मोठ्याने रडायला लागलं. गोंधळ उडालेला सगळा. ते खेळण्याचं दुकान होतं बाजूला, दुकानदारानं बघितलं गोंधळ उडाला, लहान मुलं चुकलेलं दिसतंय, चेंगराचेंगरीत मारल्या जाईल. पटकन दुकानदाराला मुलाला उचललं, टेबलावर नेऊन ठेवलं, सांगितलं बाळा रडू नको, शांत हो, काय पाहिजे तुला? ऐकणारे आपण सगळे जाणकार मंडळी आहात. त्या लहान मुलानं एकच वाक्य सांगितलं, मला माझी आई पाहिजे. लहान मुलं आहे 3 वर्षाचं, आईशिवाय दुसरं काय मागेल? मला माझी आई पाहिजे. आता कुठून दुकानदार दिलवरती आई? मस्त खेळण्याचं दुकान आहे. दुकानदाराने युक्तिवाद केला, तो बाळा रडू नको, थांब, हे खेळण्याचं दुकान माझं आहे. या दुकानातलं जे खेळणं तुला आवडेल ते घे, पैसे देऊ नको, फक्त रडायचं बंद. लहान मुलं खेळण्याचं आकर्षण आहे. बघितलं त्याने सगळ्या दुकानात वरती एक लावलेली सुंदर छोटीशी बाहुली होती, मस्त रंगवलेली बाहुली होती, सोनेरी केस होते, चांगले कपडे चमकीदार घातलेले, डोळे लुक करायची. बाहुली बघितली आणि मुलाने त्या बाहुलीकडे बोट दाखवली. लहान मुलं 3 वर्षाचं, दुकानदारानं बाहुली काढली, मुलाच्या ताब्यात दिली, सांगितलं बाहुली घे, पैसे देऊ नको, फक्त रडायचं बंद कर. तुझ्या आईचा विचार तू डोक्यातनं काढून टाक. माझा दृष्टांत संपलाय, ऐका. त्या मुलाच्या जीवनाची परिपूर्णता बाहुली मिळण्यात आहे का आई मिळण्यात आहे? मागची मंडळी, मुलाच्या जीवनाची परिपूर्णता आई मिळण्यात आहे. काय दुर्दैव माझ्या महाराष्ट्रातलं. महाराष्ट्र हा संतांची भूमी मानला गेलेला महाराष्ट्र आहे. तर याच महाराष्ट्रामध्ये बाहुली मिळाली. काय वाटतं? त्याला बाहुलीकडे नेतो काय? बाहुली मिळाली. आईचा विचार करतो चाललाय. महाराष्ट्र संतांची भूमी आहे, संस्कार संपन्न महाराष्ट्र आहे हा. पण याच महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम उघडली जातात. आई वडिलांच्या सेवेला विजेवर पांडुरंग परमात्मा आज 28 युग उभा आहे. त्याच महाराष्ट्रात आई वडिलांना सांभाळायला माणसं तयार नाही. कालची आमची परवाच्या दिवशीची सोलापुरातली घटना आहे, फेसबुकला आपण पाहिली असेल, लेख वाचला असेल. म्हातारीला 8 मुली झाल्या, 8 मुलगा नाही झाला, 8 मुली झाल्या. नवरा वारल्यानंतर आता राहायचं कुठं?
सगळी संपत्ती वाटून घेतली तू दवाई वाटून घेतली कोण सांभाळणार त्यामुळे वृद्धाश्रमात एका आश्रमात म्हातारीला ठेवलं परवाच्या दिवशी म्हातारी वारली तर तिला अंत्यविधी अग्नी द्यायला कोण पुढे आलं नाही हो अग्नी द्यायला त्या आश्रमातल्या लोकांनी सांगितलं अरे या कुणीतरी पुढं कुणीतरी या एक जण म्हणली तिनं माझ्यापेक्षा जास्त घेतलंय तिला देऊ दे विडंबनात निघून सरळ सरळ निघून गेल्या काय चाललंय वृद्धाश्रम निघणं हे भूषण नाहीये गावामध्ये वृद्धाश्रम का काढतोय शासन आपण आपले मायबाप सांभाळायला तयार नाही म्हणून काढतोय म्हणून व्यवस्था व्हावी माझ्याकडे छेडछाड होऊ नये म्हणून शासनाने वृद्धाश्रम काढली मला वाटतं काहीतरी त्याला अनुदान पण दिलंय ते अनुदान लाटण्याकरता बरेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले बरेच साहेब खरं सांगा समजा वृद्धाश्रम उघडलं आपल्या गावामध्ये वृद्धाश्रम उघडलं आणि तुम्हाला उद्घाटनाला बोलवलं उद्घाटनाला रेबीन तुमच्या हातात आपली माईक दिला तुम्हाला बोलायला शुभेच्छा द्या काय देणार त्याची वाढ व्हावी वृद्धाश्रमाच्या ओपनिंगला बोलवलं काय शुभेच्छा देणार मला त्याला याची वाढ व्हावी म्हणजे आपले म्हातारे येऊन तिथे राहते पाहिजे तर वाढ होईल ना याची असा जर प्रसंग कधी आलाच एखाद्या वृद्धाश्रम उघडण्याची वेळ आलीच आपल्यावर उद्घाटनाला गेलोच आपण एक धाडसानं वाक्य बोला कोणतं वाक्य हे आहे आज उघडलंय हे ज्या दिवशी बंद पडल तो दिवस आनंदाचा असेल त्या मुलाच्या जीवनाची परिपूर्णता बाहुली मिळण्यात नाही आई मिळण्यात आहे जीवाच्या जीवनाची परिपूर्णता भगवत दर्शनात देवाचं दर्शन देव भेटला पाहिजे स्वप्नात तरी देव आपल्या आला पाहिजे तो देव आपल्या जीवनामध्ये साधावा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्याच्यासाठी काय करावं लागेल अभंगाचं पहिलं चरण साधावा देवाचं दर्शन होणं ही जर मानवी जीवनाची परिपूर्णता आहे तर तो देव साधावा कशानं साधेल कशानं प्राप्त होईल कशानं दर्शन देता येईल
कशानं देव आमच्या जीवनामध्ये भेटेल, तुकोबर त्याचं साधन सांगतायत. सर्वस्वाचे साठी. साठी शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. साठी शब्दाचा अर्थ आहे त्याला काहीतरी अर्पण करणं, प्रयत्न करणं, साधन करणं. मग ते साधन आहे सर्वस्व. सगळं दिल्याशिवाय देव भेटत नाही. देवाला प्राप्त करून घ्यायचंय, सगळं द्यावं लागतं. सगळं. आता सगळं द्यायचं म्हणजे काय द्यायचं, विस्तारच आहे. सगळं सगळं देवाला द्यायचंच नाही, पण सगळं द्यायचं. सगळं देणं म्हणजे तत्वाचं समर्पण करणं, वस्तूचं समर्पण करणं. जे जे आपण करतोय ते सगळं देवाला अर्पण करणं, याचा अर्थ आहे सर्वस्व. घरामध्ये जर समजा शेतकरी वर्ग आहे, कांद्याचं पहिलं पीक निघालं, पहिले 5 कांदे काढायचे आणि शेतकरी आणून देवात मंदिरात बांधून ठेवतात. धान्य, बाजरीची कणसं, ज्वारीची कणसं आणून बांधली जातात देवाला अर्पण करणं. सगळं जे आपलं आहे ते सगळं देवाला अर्पण करणं म्हणजे सर्वस्व. ज्ञानवर्णी विस्तार केला याचा. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदरिगा गांगरिगाने जैसे. मौली सांगतायत अहम, आपला अहंकार देवाला दिला. परमार्थामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे महाराज अहंकाराचा. नाही लक्षात येत आपल्याला, नाही आपण त्याच्याकडे एवढं बारकाईने लक्ष करत. परमार्थात न आलेली माणसं जेवढी सरळ मार्गाने चालतील, परमार्थात आलेली माणसं तेवढी वाकडी चालतात. नाही लक्षात. आपण मनातून चालतो महाराज अहंकार, दिसून येत नाही, बाहेर कळत नाही, आतमध्ये आडी असते. आणि तो अहंकारच आपल्या जीवनामध्ये आपल्याला पतनाला देणार आहे. अहंकार न संपडे इंद्र चंद्र ब्रह्मादिका. अभिमाने एका तीळ मात्र. इंद्र चंद्र ब्रह्मादिकाला सुद्धा तो सापडत नाही जर अभिमान मिरवत असतील तर, अहंकार मिरवत असतील तर. आता इंद्र चंद्र ब्रह्मादिकाला जर तो सापडत नसेल तर धूम्रपानादी पवित्र कार्य करणाऱ्याला कसा सापडेल. अहंकार गेला तुका म्हणे वाया गेला. अहंकार तुकामुळे देव झाला असं प्रमाण क्षेपक मानलं जाते. व्यासामध्ये नाहीये. अहंकार असेल तर परमात्मा सापडत नाही. ज्ञानोबा सांगतात तो अहंकार देवाला. अहंकार संपवा, घेऊच नका अहंकार. काय ज्ञानोबाची गोड चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये. तेथ अहमहा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू सामरस्य पोटाळू निरंतर. अहंकार म्हणजे काटा आहे, काटा, बारीक काटा आहे, बारीक पुली. वांग्याचा काटा कसा असतो, वांग्याचा काटा, वांगी तोडायला गेलं त्याच्या पानाखाली काटे असतात. वांग्यालाही काटे, सगळे काटे जाईल मला त्या वांग्याला, सगळे काटे. तेच काटे वांगे खायला गोड लागतात, खायला गोड लागतात. पण ती वांगे तोडायला गेलं की तो काटा त्याचा एखादा समजतो. शेतात निघालो, मस्त भारीची चप्पल आहे, पण काट्याने ठरवलं घुसायचंच आहे, घुसतच ते. काटा घुसला, काढला, त्याची बारीक कुणी राहते पाकुली. मग ती बारीक कुणी खूप त्रास देते. सत्य नेमकं तिथंच काहीतरी लागतं, कडा टोचतो नेमका, असा करंटी लागतो बुद्धीला. बारीक काटा, बारीक कुणी दिसत नाही काढायला गेलं त्रास खूप होतो. मग रस्त्याने चाललोय, शेतात चाललोय, बारीक काटा मोडलेला आहे. तो मोडलेला काटा काढण्यासाठी शेतात दुसरा उपाय काटा घ्यायचा, दुसरा काटा घ्यायचा आणि पहिला काटा काढायचा. त्यालाच म्हणतात काट्याने काटा काढणे. असे बरेच काट्याने काटे काढलेत मला. काटा काढायचा. ऐका, पहिल्या काट्यानं त्रास दिला म्हणून दुसरा काटा आपण नदीला घेतला, म्हणजे दुसऱ्या काट्यानं पहिल्या काट्याच्या त्रासातून मुक्त केलं. पहिला काटा काढला, दुसऱ्या काट्यानं आपल्याला उपकार केले म्हणून बाबा तुम्ही घरात आणला का काटा, बरं झालं उपकार केले, तुम्ही हळदी कुंकू लावून त्याची पूजा वगैरे केली, कोणी करत नाही. काटा काढल्याबरोबर तो दुसरा काटा सुद्धा तिथंच टाकून देतो. टाकत असताना नुसतं सहज टाकतो का,
मोडून टाकतो म्हणून असं शेंगा मोडून टाकतो का कारण तो सुद्धा त्यात जात ते सुद्धा असा त्रास देईल. अहंकार दोन्ही अंगाचे एक देहा अहंकार आहे आणि दुसरा मी ब्रह्म आहे देव आहे हा अहंकार. हे दोन्हीही अहंकार आपल्याला देवाला द्यावे लागतात. हे दोन अहंकार ज्या वेळेला भगवंताला समर्पित करू त्यावेळेला आपला अहंकार दिल्यानंतर भगवंताची अनुभूती आहे. माझे आधी तुझे माझे आधी तुझे माझे आधी तुझे टाकून द्यायचे. जसं मंडपामध्ये कीर्तनाला आल्यानंतर मंडपात येताना आपण आपल्या चपला बाहेर ठेवल्या बाहेर ठेवली मग नात बसलोय तसं परमार्थिक क्षेत्रामध्ये येत असताना हा अहंकार बाजूला ठेवायचा. अहंकार बाजूला ठेवा आणि मग प्रवेश करा. भगवंताची अनुभूती आहे देवाचं दर्शन आहे. हा मी कोण आहे हे संपलं पाहिजे जीवनात. मी कोण आहे स्वतःला त्यांचे नको ना मी 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 परमार्थातला मी मृदंग वादक मी विनेकरी आहे मी चौकदार आहे मी टाळकरी आहे मी गायक आहे हे जो मी आहे मी सरपंच आहे मी अध्यक्ष आहे हा जो मी लागलेला आहे ना हा मी संपला पाहिजे. मी संपावा पहिली स्टेप आहे अहंकाराची. दुसरं मी कोणीतरी आहे हे कळावं. पहिला देहाबद्दलचा सगळा मीपणा संपावा आणि दुसरी स्टेप आहे मी कोण आहे हे कळावं. मी वासुदेव तत्वता वळो येईल विचारिता आहे ठाऊक मी कोण आहे मी वासुदेव. याच्याही पुढे जाऊन सर्वं खलविदं ब्रह्म निहनास्ति किंचन या पदावर जावं म्हणजे तो अहंकार देवाला दिला पाहिजे. देवाला देत असताना अहंकार द्या चित्त अहंकार हे सगळं देवाला अर्पण करायचं आहे. हे अर्पण केल्यानंतर मग तो भगवान परमात्मा अनुभूतीमध्ये येईल मग तो दर्शन देईल. सगळं देवाला द्यायचं. काय काय यत् करोषि यत् जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. भक्तीची व्याख्या सांगत असताना जगद्गुरु तुकोबारे सांगतात जोपर्यंत सगळं देवाला देत नाही तोपर्यंत देव भेट घेत नाही. सर्वस्वाचे साठी करीत देवा आपल्याला जे जे आवडत आहे ते ते देवाला देणं म्हणजे सगळं देणं. तर अजून सोपं करतो चला. जे जे आपल्याला मनापासून आवडत आहे ते देवाला द्यायचं. आता उदर निरीक्षण करायचं. मग आपली शेती आवडते शेती आवडते देवाला देऊन टाकायची. जे आवडत आहे ते समर्पण आहे. नाही दिली तरी काही आपल्या नावावर थोडी राहणार नाही. शेवटी त्याचं त्यालाच आहे. आपण निमित्त मात्र काही अंशी त्याचे मालक आहोत. सांभाळण्याकरता दिली आपल्याला फक्त सांभाळण्याकरता. गेलं की गावा नावापुढे कंस आहेच आहे किती मोठा असू दे मग कंस आहेच आहे. पुन्हा 2-3 वर्ष झालं तलाठी बदलला इकडं तिकडं झालं की तोही कंस निघून गेला. नावही गायब झालं सांभाळ्यावरून. नाही बघितलंच नाव तर मग कुठं तरी फेरफार मध्ये आलं तर आलं तर जे जे आवडत आहे ते देवाला द्यायचं आहे. ऐका शेती आवडते त्या देवाला. पुढे जाऊ थोडस बँकेतले पैसे काय
काय अर्थ नाही सत्तर एक 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 देणगी जर महिला मंडळाने दिली तर 1000 दिली तर सहज सत्ता होईल सहज होईल. त्याचं जर महिला मंडळाने जर ठरवलं तर काय होत नाही. महिला मंडळाने ठरवलं तर काय होत नाही. बहुमताला सरकार येते. पैशावर आपलं प्रेम आहे देवाला द्या. अजून थोडा आत चला. पैशापेक्षा सुद्धा आपलं आपल्या शरीरावर प्रेम आहे. शरीरावर माणसं लाखोनी पैसा कमवतात. अगदी 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 कंजूसपणाने पैसा साठवतात. पण एकदा का दवाखान्यात गेला ऍडमिट झाला डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करावं. एवढे भरल्याशिवाय जमत भरतो मनुष्य भरतो. त्याचं शरीरावर प्रेम आहे. शरीरावर प्रेम आहे ते सुद्धा शरीर देवाला दिलं पाहिजे. शरीर देवाला द्या. चला अजून आतमध्ये चला. शरीरापेक्षा सुद्धा त्याचं जीवावर जास्त प्रेम आहे. जीवावर शरीराचा भाग आहे. हात पाय नाक शरीराचा भाग आहे. एखाद्या वेळेस डॉक्टर सांगतात पायाला गँग्रीन झालंय विष वरती सरलेला आहे. आता तुम्हाला पाय कापावा लागेल नाहीतर मराल तुम्ही. काय सांगतो एक नाही दोन्ही कापा पण मला जिवंत राहू द्या. शरीरापेक्षा सुद्धा जीवावर जास्त प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तो जीव देवाला दिला पाहिजे. देवाला दिला पाहिजे. तुका म्हणे बळी जीव दिला पाया. तुका म्हणे जीवासाठी देव कोटी पडेल. परमात्म्याला जीव द्या. प्राण आपल्याला आवडतो. आपला प्राण जास्त आवडतो. तो प्राण सुद्धा तुका म्हणे प्राणकारा देवाचे सगळं देवाला द्या. जोपर्यंत जीव भाव देवाला दिला जात नाही तोपर्यंत देव भेटत नाही. नाथ महाराजांची भागवतातली ओवी आहे. दर्शन मंडळी त्याला विस्तार करतो. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतायत इतर देवाची कथा कोण थोरला देव लाचुंगा पूर्ण तो न भेटे जीव घेतल्या घेतल्याचे जाण पूर्वी सगळं गोड चिंतन आलं. इतर देवाची कथा कोण. नाथ महाराजांनी जरा चिमटा घेतला. बारीक चिमटा आहे सांगतात. इतर देव काय त्यांची विचार करतात. काय द्यावं लागतं इतराला. काय काय देव एवढे अल्पसंतुष्ट आहेत. नुसता अर्धा लिंबू अर्ध्या लिंबूत प्रसन्न होणारे काही देव आहेत. अर्धा लिंबू द्यायचा. काही पिढा वगैरे लागली ना मग ज्योती सांगतात अर्धा लिंबू अमुषा होती का हो मग अर्धा लिंबू कापा. त्याला थोडस काळ लावा. कशाचं काळ नव्याचं काळ लावा आणि मग त्या रस्त्याच्या बाजूला टाकून द्या. पिढा निघून जाईल. बऱ्याच खेड्यापाड्यात चुलीवर स्वयंपाक आहे माता भगिनी असतं काळ तव्याला काळ असतं. शहरात कुठला आलं काळ शहरात ते लिंबूला काजळ होते. येड्या हळदीला ते सुद्धा कळत नाही. काजळ आहे का तव्याचं काळ त्यात संतुष्ट होतो. काही काही अर्ध्या लिंबूला संतुष्ट होणारे देव प्रसन्न होणार. काय काय देवाला लिंबू नारळ लागतो. 20 रुपयाचं नारळ आणि लिंबू टाकावं लागतो मग संतुष्ट होतो. काय काय देव जरा पुढचे त्यांना लिंबूच लागतं. पांढरं लिंबू लागतं. माळगळ्याचं म्हणून विचारलं. पांढरं लिंबू लागतं. काही जणांना 2 पाय 4 पाय असे इतर देव आहेत. नाथ मला सांगतात इतर देव आहेत. आमचा जो देव आहे तो कोण आहे. थोरला देव लाचुंगा आहे. थोरला आहे तो हा देवाचाही देव बळी माझा खंड देव आहे. त्याला पसंत करून घ्यायचं असेल तर काय द्यावं. तो न भेटे जीव घेतल्या. त्याला जीव भाव द्यावा लागतो. आपला जीव भाव त्याला समर्पित करायचा आहे. जे जे करतोय ते सगळं त्याला अर्पण करावं आणि मग त्या भगवंताची भक्ती करावी. त्याला म्हणतात सर्वस्व देणं. सगळं देणं. पण आपल्याला एक विचित्र कोड लागली आहे. आपण कधीच सगळं देत नाही. आपला परमार्थ म्हणजे हातचा राखून काहीतरी हातचा ठेवायचा मग देवाची भक्ती करायची. जगाला कळत नाही पण त्याला चांगलं कळत. त्याला सांगतो सर्वच नाही. त्याला सांगितलं हात काय चाललंय बाहेर काय चाललंय. हातचा राखून केलेल्या परमार्थाला देव भेटत नाही. महाभारतामध्ये प्रसिद्ध उदाहरण आलंय. ज्या वेळेला पांडव युद्ध कर्म खेळू लागले आणि त्या दूत कर्मामध्ये सगळी संपत्ती पांडव हरले. धर्मराज काही ठेवलं नाही घेऊन 5 भाऊ डावावर लावले ते पण हरले. शेवटी सांगितलं दुर्योधनाला खेळ बंद कर. बस झाला काही नाही राहिलं माझ्याजवळ. दुर्योधन म्हणला असं कसं. अजून एक रत्न आहे. अजून एक रत्न
त्या रत्नाचं नाव आहे नारी रत्न. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना रत्नाच्या ठिकाणी मांडलेलं आहे, त्याला नारी रत्न म्हणतात. म्हणून जुन्या काळामध्ये स्त्रियांना जास्त बाहेर पडू देत नव्हते. आता मध्य काळातल्या लोकांनी अन्याय केला. मध्य काळात त्यांनी घरामध्ये ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले, अन्याय केले आणि मग सगळ्या स्त्रिया एकत्र आल्या आणि मग त्यांनी आंदोलन केली. म्हणून आता 50% द्यावं लागलं. विठाला 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 नारी रत्न म्हटलं जातं स्त्रीला. ते नारी रत्न द्रौपदी अजून तुझ्या ताब्यात आहे, तिला डावावर लाव. तोही डाव हरल्यावर मग दुःशासनाला सांगितलं, जा बरं त्या द्रौपदीला घेऊन ये, आपण तिला जिंकले डाव. दुःशासन गेल्यावर तिथं गेला, महालात गेला, त्यावेळेला द्रौपदीनं एक वस्त्र परिधान केलेलं होतं. एक वस्त्र परिधान केलं. द्रौपदीनं सांगितलं, मला अशा अवस्थेमध्ये राजमहालामध्ये येता येणार नाही, दरबारात येता येणार नाही, मला 5 दिवस मला येता येत नाही. ते दुःशासनानं सांगितलं, हे असलं आपल्याला काही कळत नाही, तुला आम्ही डावावर जिंकलोय, तुला यावं लागेल. मला वाटतं हे ज्याला कळत नाही त्याला दुःशासन म्हणायला काय अर्थ. भारतीय संस्कृती आपली एवढी संपन्न आणि संस्कार संपन्न संस्कृती आहे महाराज. ज्या काळामध्ये आमच्या माता भगिनींना होणारा शारीरिक वेदना त्रास जाणून घेतला आणि मग 5 दिवस त्यांना काम धंदा लागू नये, जास्त कष्ट करावं लागू नये म्हणून त्यांना थोडासा आराम मिळावा शरीराला म्हणून. आता मधल्या काळातल्या लोकांनी त्याचा अर्थ विपर्यास केला, वेगळा अर्थ घेतला गेला, वेगळा वास्तविक तो नाही. आपली संस्कृती सांगते त्यांनी आराम करावा, शारीरिक वेदना असतात, त्रास असतो म्हणून आराम करावा. द्रौपदीने सांगितलं, मला येता येणार नाही. दुःशासन म्हणलं, तसलं जमत नाही आपल्याला, तुला जिंकले डावावरच यावं लागेल. त्यावेळेला द्रौपदीने एक युक्तिवाद केला. बघा बारकाई युक्तिवाद आहे का. द्रौपदीने सांगितलं, मला तुम्ही डावावर जिंकलं, त्याच्या आधी मला सांगा, ज्या धर्मराजांनी मला डावावर लावलं ते धर्मराज मला डावावर लावण्याच्या अगोदर हारले होते का स्वतंत्र होते? दुःशासन म्हणला, हारले होते. सगळे पांडव हारले, मग तुला शेवटी डावावर लावलाय. द्रौपदीने युक्तिवाद सांगितलाय, पारतंत्र्यात गेलेल्या धर्मराजाला स्वतंत्र द्रौपदी डावावर लावण्याचा काय अधिकार आहे? मला कोण जिंकू शकत नाही. अग्नीतून निर्माण झालेली द्रौपदी आहे, सामान्य नाहीये. अग्निकुंडातून तिचा जन्म आहे द्रौपदीचा आणि मग ती द्रौपदी सांगते, नाही मला कोण जिंकू शकत, जा येणार नाही. दुःशासनाचं आहे आडमुठ कुंभा. त्याने असे केस धरले आणि परपटक ओढत द्रौपदीला महालामध्ये घेऊन आला, सभेमध्ये घेऊन आला. द्रौपदीने विचार केला, सिंहासारखे 5 पती आहेत, कोणीतरी मदतीला येईल. कोणी आलं नाही. शेवटी दुःशासनानं सांगितलं, विवस्त्र कर तिला. दुःशासनानं ज्यावेळेला द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला त्यावेळेला द्रौपदी विचार करते, मी एका क्षत्रियाची मुलगी आहे, एका क्षत्रियाची पत्नी आहे, मी माझं रक्षण स्वतः करू शकते. म्हणून तिनं स्वतः प्रतिकार केला. पण आपल्या मराठी व्याकरणामध्ये एक नियम आहे, समानार्थी शब्द आहे पहा. स्त्रीला समानार्थी शब्द आहे अबला. अबला हा समानार्थी शब्द आहे. मराठी व्याकरण शिकलं तर कळत, नाहीतर संतवांकडे कळणार नाही. स्त्रीला अबला म्हणजे शारीरिक शक्तीनं स्त्री पुरुषापेक्षा कमकुवत आहे, कमी शक्ती आहे तिची, शारीरिक बळ कमी आहे. नाराज होऊ नका महिला मंडळ. शारीरिक बळ जरी तुमचं कमी असलं तरी तुमची बौद्धिक क्षमता खूप मोठी आहे. बुद्धी खूप आहे मला महिला मंडळाची. म्हणून तर बचत गट त्यांचेच चालू आहेत. बचत गट गावागावातले व्यवस्थित सुरू आहेत मला त्यांची. अगदी व्यवस्थित कर्ज वाटप करतात, व्यवस्थित वसुली होते. आपल्या भिशा गेला भरायला आलाच नाही पडत. आर्थिक नियोजन करावं महाराजा महिला मंडळाने करावं. आपल्याकडे एखादा पुरुष वर्ग एखादा भाजी करायला बसू द्या, आचार्य म्हणून स्वयंपाक करायला बसू द्या, आचार्य जेवढं मटेरियल आलं तेवढं सगळं टाकून देतो. काय ठेवत नाही माझं. महिला मंडळ भाजी करायला बसू द्या, थोडं काढून ठेवून उद्याच्या भाजीला उद्या कामाला काट बसल करण्यात, प्रपंच करण्यामध्ये हात काढला. बौद्धिक क्षमता स्त्रियांची खूप मोठी आहे महाराज. आता 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यात, येणार निकाल आता महिना 1.5 महिन्यामध्ये. निकालामध्ये टॉपला कोण आहेत? मुलीच आहेत. मुलीच टॉप नाही. या आपले बसले पबजी खेळत गेले, पबजी मोबाईल चालू आपल्या पोरांचं काय नाही. मुद्दा माझा असा आहे, त्या द्रौपदी अग्नीपासून तिने विचार केला, मी माझं रक्षण करू शकते. प्रयत्न केला पण ताकद कमी पडू लागली आणि मग द्रौपदीनं एक हात वस्त्राला धरलेला आहे, एक हात भगवंताकडे अर्पण केला आणि द्रौपदी भगवंताचा धावा करते, तरीही भगवान आले नाही.
द्रौपदीचा आवाज रुक्मिणी मातेनं ऐकला आणि रुक्मिणी माता देवाला सांगते, देवा द्रौपदी भक्त आहे ना, हो संकटात सापडली ना, हो मग संकटात सापडलेली द्रौपदी तुम्हाला बोलवते, तुम्हाला द्रौपदीचा आवाज ऐकू येत नाही, ऐकू येत नाही? भगवान म्हणले चांगलं ऐकू येते मग काय लागतंय तिच्या मदतीला? त्यावेळेला भगवंतांनी दिलेलं उत्तर मला आता महत्वाचं आहे. भगवान म्हणतायत द्रौपदीचा आवाज मला चांगला ऐकू येतो रुक्मिणी, मुंगी के पाव में घुंघरू बसता है वो भी भगवान सुनता है. मुंगी के पाव में, मुंगी किती लहान आहे, इतकं बारीक असते मुंगी, पाव इतकं बारीक मुंगी, तर तेवढ्या बारीक मुंगीचा विनेकरी पाय किती बारीक असेल, पाय मुंगीचा, आणि त्या पायाला सहन होईल एवढं घुंगरू किती बारीक आहे, तेवढ्या त्या बारीक घुंगराचा आवाज किती बारीक आहे, तेवढा आवाज सुद्धा भगवान सांगतात मला ऐकू येतो. मग द्रौपदीचा आवाज येत नाही, नक्की येतो, तरीही मी धावून जात नाही. त्याचं कारण देवाने सांगितलंय, अजूनही तिचा तिच्या एका हातावर विश्वास आहे. तिने एका हाताने वस्त्र दाबून धरलंय आणि मला आवडते, जाणार नाही. ज्या वेळेला द्रौपदीनं सर्वस्व अर्पण केलं, भगवान नुसते धरून आले नाही. काकड्यामध्ये एक अभंग आहे, भगवंताने स्वतः अंबर अवतार धारण केलाय. कौरवी पांचाली सभे माझी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली. भगवंताचे जे अनेक अवतार आहेत त्यातला एक अंबर अवतार आहे, वस्त्र अवतार म्हटलं जातं. स्वतः भगवान वस्त्रावतार झाले आणि द्रौपदीची लज्जा राखली, द्रौपदीला वेढले गेले. मला वाटतं दुःशासनाने जेवढ्या काही साड्या ओढल्या, आज टेक्सटाईल मध्ये कुठल्याही कंपनीत तेवढ्या व्हरायटीच्या साड्या नाहीत, जेवढ्या नवीन नवीन व्हरायटी. भगवानच झाला, साक्षात भगवंताने अवतार धारण केला आणि द्रौपदीचं रक्षण केलं. पण कधी सगळं द्यावं तेव्हा भगवंताची अनुभूती आहे ना, आपला हातचा आपण करणार चालत नाही. त्याला सांगितलं होतं महाराज, सगळं देवाला दिलं पाहिजे, सगळा विश्वास भगवंतावर टाकला पाहिजे. लहान मुलं असतं, लहान मुलं घरामध्ये एखादं छोटस नुकतंच उभा राहिलेलं मुलं, त्याला खाण्यापिण्यात तणकट असलं ना, आईला दूध चांगलं आहे, चांगलं दूध पिलेलं आहे, असं लहान मुलं अगदी 9-10 महिन्यामध्ये उभा राहायला लागतं, ते उभा राहायला लागतं, थोडं थोडं पाऊल टाकायला लागतं ते लहान मुलं. एखादं लहान मुलं घरामध्ये आईनं दूध पाजलं आणि आई कामाला लागली, काही काम करते घरातलं, त्यावेळेला त्या लहान मुलाची अपेक्षा असते, आईनं माझ्याजवळ राहिलं पाहिजे. ती माझी आई आहे, अजिबात तिला दुसऱ्याकडे जायचं नाही, माझ्याकडेच लक्ष द्यायचं. मग ते लहान मुलं रडायला, आईनं आपल्याला उचलून घ्यावं म्हणून ते लहान मुलं रांगत रांगत आईच्या जवळ जात. आई लक्ष देत नाही, दूध पाजलं क्रिकेट करायचं करू द्या, आई लक्ष देत नाही. त्यावेळेला ते लहान मुलं उभं राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला उभं राहता येत नाही व्यवस्थित, पण तरी प्रयत्न करतो. उभं राहता राहता आपण जर पुढं पडलो तर आपल्या नाकाला लागेल, मागं पडलो तर मेंदूला लागेल, असं ते लहान मुलं कधीतरी विचार करतो. ते उभं राहण्याचा प्रयत्न करतं, पडलो तर पडलो, घे आई बघून, आपलं काय करायचं, आई बघून घे. त्या लहान मुलाचा सगळा विश्वास जसा त्या आईवर आहे ना, भगवत भक्ताचा तसा विश्वास देवावर असतो. देवावर सगळं करावं महाराज, सगळं त्याला जे जिथं आपण किती तानातान केली, याचा अर्थ प्रयत्न करायचा नाही असं नाही. कर्म करत असताना प्रयत्नाला प्राधान्य आहे आणि फलभोगा करता प्रारब्धाला प्राधान्य आहे. विठाला असं सर्वस्व अर्पण जर भगवान परमात्म्याला केलं तर त्याचा परिणाम काय? प्रारब्ध त्रुटी क्रिया
आता आता जर परमात्मा साधल्या गेला तर त्याचा परिणाम काय होईल? प्रारब्ध कोटी. प्रारब्ध हे कर्म आहे, संचित कर्म आहे आणि क्रियमान कर्म आहे. जगद्गुरु तुकोबांनी या अभंगामध्ये दोन कर्माचा विचार केलाय, प्रारब्ध तुटी आणि क्रियमान तुटी. संचित सुद्धा तुटणारच आहे. प्रारब्ध कर्म कशाने तुटे आपण बघूया. क्रियमान कर्म कशाने तुटतो? क्रियमान कर्म तुटी म्हटलं कशाने तुटेल? ज्ञानोबांनी त्याचा विस्तार केलाय 11व्या अध्यायात. दोन विस्तार आहे ज्ञानोबांचे. क्रियमान कर्म कशाला म्हणतात ते पहिले समजून घ्या. आता वर्तमान काळात आपण जे कर्म करतो त्याला क्रियमान कर्म म्हणतात. चालू कर्म जे आहे त्याला क्रियमान कर्म म्हणतात. मग त्याच्यातून निर्माण होणारं जे फळ त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि त्या प्रारब्धातला एखादा नाही संचित आणि त्याच्यातला एखादा भाग भोगायला आला की ते प्रारब्ध, अशी कर्माची विभागणी केली. आता आपण वर्तमानात जे करतो त्याला क्रियमान कर्म म्हणतात. आणि मग हे क्रियमान कर्म तोडायचं. मग कसं तोडावं? कर्म करायचं बंद करा. क्रियमान कर्म तुटी म्हणजे कर्म करायचं. क्रियमान कर्म करणं बंद केलं लोक म्हणते उचला राम नाम सत्य. श्वासोश्वास घेणं म्हणजे क्रियमान कर्म. काही आपण कर्म करतोय आता चालू मध्ये सगळं क्रियमान कर्मात म्हणत आहे. आणि मग या क्रियमान कर्माला जर तोडायचं असेल तर ज्ञानोबांनी त्याला दोन युक्तिवाद सांगितले. आपण करत असलेल्या कर्माच्या पाठीमागे दोन दोष आहेत. एक कर्तृत्व आणि दुसरा आहे त्याचं फळ. मी कर्म केलंय असं कर्तृत्व आपण घेतो आणि त्या कर्मापासून निर्माण झालेलं फळ मी भोगणार असं भोक्तृत्व आपण घेतो. ज्ञानोबा सांगतात की दोन्ही कर्माचा त्याग करायचा. मी केलंय असं म्हणायचं नाही आणि त्याच्यापासून निर्माण होणारं फळ मी भोगणार अशी आसक्ती ठेवायची. कर्तृत्वाचा मधु, कर्मफलाचा आस्वादू या दोही ते नाव बंधू कर्माचं आहे. आज का बांधल्या जातो मनुष्य? मी केलंय आणि त्याचा उपभोग मीच घेणार म्हणून बांधल्या जातो. मी केलंय म्हटलं की बंधन आलं. मी केलंय म्हटलं चांगलं वाईट काही असेल, चांगलं एखादं पुण्यकर्म केलंय, पुण्याचं तरी काय भोगच आहे, फेडावंच लागेल आपल्याला. पापाचा एक भोगच आहे, फेडावं लागेल. मग या दोन्ही दोषाचा त्याग करायचा आणि मग क्रियमान कर्म करायचं. ती म्हणून असं कसं करते? मी केलंय असं म्हणायचं नाही आणि मी भोगतो असंही म्हणायचं नाही. क्रियमान कर्म करायचं. कसं जमेल? दृष्टांत देतो. चला, आंब्याचे दिवस आहेत. आता आंब्याचे दिवस आहेत. मार्केटमध्ये आंबा आलाय. खेड्यापाड्यात अजून नाहीये. मार्केटमध्ये पुण्यामध्ये वगैरे आंबा आलाय. जवळ कुठलं आहे मार्केट? नागपूर नगर आणि पुणे. पूर गावातल्या एका सावकाराला वाटलं आपल्याला आंबे खायचे. जुन्या काळात कसा खेड्यापाड्यात ते लोक आंबे येत नाही. तो पाऊस पडला की अक्षय तृतीया झाली, पाऊस पडला मग आंबे. तर सावकारानं बैलगाडी झुंपली, नोकराला घेतलं आणि राजगुरुनगरच्या मार्केटमध्ये गेलं. आंबे घेतले पण डझनावर न घेता वजनावर घेतले. 100-200 किलो वजनाचे आंबे घेतले, पेटी भरली, बैलगाडीत टाकली आणि निघाला परत. असं मस्त पैकी आपला घाट आहे ना, ते घाट चढून गाडी वर आली आणि मग सावकाराच्या मनात आलं आंबे तर आपण घरी जाऊन आपणच खाणार, पैसे आपण दिले, एखादा आंबा रस्त्याने जाता होता खायला काय अडचण काय अडचण आहे. म्हणून आपलं त्याने ते पेटीत एक आंबा बाहेर काढला. बरं, आंबा असा महाराज पिकवलेला नव्हता, पिकलेला होता. पाडाला पिकलाय एवढंच घ्यायचं. माहिती आहे आपलं नारायणगाव जवळ आपल्या असा आंबा पाडाला पिकलेला, सुगंधित होता, वास येत होता, सुंदर आंबा, आकारानं सुंदर मोठा. तो आंबा समोर घेतला. आता आंबाच खायचा आहे ना. आंबा खात असताना वरची साल खायची का? आतली कोय 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 नाही खायची. मधला रस फक्त खाल्ला पाहिजे. आंबा रस खाल्ला. त्या सावकारानं विचार केला हा आंबा आपण वजनावर घेतला, त्याच्यामुळे सालीचं वजन झालं, कोळीचं वजन झालंय, पैसे दिले, फेकून कसं द्यायचं? सावकाराने तो फेकून कसं द्यायचं? महाराज त्याने तो आंबा कसा तोंडात घातला, कसा तोंडात घातला त्याने, पैसे दिले का म्हणला, फेकून कसं काय द्यायचं? आंबा तोंडात घातला. भाऊ आता आंबा काय तोंडात जातो काय? मोठा आंबा पण त्याला माहित होतं प्रयत्न वाळू चेकन रगडीतात, तेलही गळते. प्रयत्न केल्यावर काय होत नाही.
हा अभ्यासाची काय कार्यसिद्धी, हा अभ्यासाची सांग कार्यसिद्धी काय होत नाही. मुखम करोती वाचालम पंगुम लंग येते गुरु यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. काय होत नाही. पंगुम लंग येते गिरी कांगळा मनुष्य पर्वत चढून जातो अभ्यास केला तर. ते व्याघ्र सिंहाचे दूध जोडे गोड वय सगळे अभ्यासाने काय होत नाही. म्हणून आम्ही या साधक मंडळींना सांगतो अभ्यास करा, अभ्यास करा. कोणी अभ्यास केला पाहिजे, गीता पाठ केली पाहिजे, ज्ञानेश्वरी आदी पाठ केला पाहिजे. अभ्यासाच्या काळात अभ्यासच केला पाहिजे. टाइमपास कामाचं नाही. टाइमपास केला की मग परत रडावा. असा तो अभ्यास केल्यावर त्याने विचार केला काय होत नाही प्रयत्न केल्यानंतर, म्हणून त्याने आंबा आणून तोंडात कोंबला. त्याला ताकद लावली आतमध्ये. आंबा आत गेला पण आता आंबे बी गमती झाले. खालच्या बाजूने निमुळते, एखाद्या बाजूने थोडे निमुळते, मध्ये झाड. त्याने आपली खालची बाजू दाबून घातली, आंबा परत आतच जाईना. पण आंबा असा फिट्ट बसला, बाहेर येईना, आत जाईना, बाहेर येईना. बोलणं बंद झालं, श्वास मारला, डोळे पांढरे, चक्कर यायला लागली. मला कसं तरी होतंय म्हणून त्या नोकराला गाडी मला सांगावं, बोलता येईना. आंबा तोंडात तसा बोलता येईना. तेवढ्यात चक्कर आली, पांढरे डोळे केले आणि तो मालक सावकार त्या गाडीमध्ये पडला, आडवा पडला. नोकरानं मागं बघितलं, मालकानं डोळे पांढरे केले, पटकन गाडी उभी केली. आला मागे आला, बिचारा अशिक्षित होता तो नोकर. आडाने अंगठे बांधत शाळेत गेला नाही, काही नाही. अशिक्षित नोकर होता. वाईवर सारली होती माझ्याकडे बघा, जोराची बुक्की. त्याच्याही मनात किती दिवसाचा राग होता काय म्हणजे काय म्हणाल, जोरात ताकद लाव. भाऊ आंबा बाहेर पडला, आंबा बाहेर पडला. चांगला मी याला काय मला तिथंच तो नोकर जर सुशिक्षित असता, त्याची चौकशी आयोग नेमला, हा आंबा यांच्या तोंडात गेलाच नाही. चौकशी आयोगाचा निकाल लागला, निकाल लागला. आडाने होता, बुक्की मारली, आंबा बाहेर पडला. माझा दृष्टांत संपला. ऐका, आंबा खात असताना वरची साल कापून द्यायची, आतली कोय फेकून द्यायची, फक्त मधला रस सेवन करायचा. तसं क्रियमान कर्म करत असताना कर्तृत्वाचा अभिमान रूपी साल टाकून द्या, कर्मफलाची आसक्ती रूपी कोय फेकून द्या आणि फक्त क्रियमान कर्म करा. क्रियमान तुटी, क्रियमान तुटतो मनुष्य, संपून जातं क्रियमान कर्म. आता राहिलं हे प्रारब्ध, मी करतो संपलं पाहिजे. आम्ही पण संपलं पाहिजे. काय गोड गोड विचारायचं पहा. हे मदची स्तव झाले तरी ज्ञान नाही केले, आईसे जेने जाणितले तो सुटला. कोण सुटला? हे माझ्यापासून झालंय असं जो जाणत नाही तो सुटतो. मी केलंय असं म्हणत नाही तो सुटतो. आपला जरा घोटाळा जर थोडासा, भाजी चांगली झाली, भाजी 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 चांगली झाली, कोणी केली हो? मी 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 केली. आणि काय बिघडू द्या बरं जरा, आम्ही सगळे होतो म्हणून झालं. चाललंय माझा परमापती असं चाललंय, मी पण चाललाय. कोण करतं महाराज? सगळं त्याच्या सत्तेने चालतं. प्रपंच त्याच्या सत्तेने, परमार्थी त्याच्या सत्तेने. आपण फक्त निमित्त मात्र, निमित्त मात्र. हे हनुमान देतो उदाहरण. चला, जनावरला तुमच्याकडे काय असतं? जनावरला तुमच्याकडे वळे 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 शब्द वळे. सुगीचे दिवस झाले, सगळी वळे गोळा केली, मस्त वळे रचली आणि ती वळे एखाद्या दुष्ट माणसानं पेटवली. दुष्ट माणूस आहे, जाता जाता आरती बिडी तरी ठोकून द्या, पेटली वळे पेटली आणि त्याचं नाव काढालं. दुसऱ्या दिवशी अमुक अमुक मनुष्य इथून गेला आणि नेमकी त्यावेळेला वळे पेटली. काय करू आपण? सगळी मिळून तर माणसाच्या पोटावर पाहिजे असं चाललं असतं, राशींच आम्ही खाल्लं असतं. जनावराला वैरण पूर्ण आणायची. जनावराच्या पोटचा पाय, मुख्या जनावराच्या तोंडचा घास घेतला, मारू त्याला. समजा एखाद्याने एखाद्याचं घर पेटवलं, नगर पोलीस स्टेशनला आपण तिथे तक्रार होती, त्याला तिथे नेऊन त्याला अटक करायला घर पेटवलं. पण ऐका, पुराणामध्ये एकानं एकाचं अख्खं गाव पेटवलं, अख्खं गाव पेटवलं, सगळं गाव पेटवलं.
नुसतं गाव नव्हतं ते, सोन्याचं होतं. सोन्याचं गाव पेटवलं आणि आपले तुकोबरे त्यांना धन्यता देतात. धन्य धन्य म्हणे तुका, तया माझा नमस्कार. वारंवार निरंतर कोणाला? हनुमंतरायांनी एकाचं अख्खं गाव जाळलं, पण तुकोबरांनी धन्यता का दिली बरं? एकच कारण आहे, मी जाळली असं म्हटलेच नाही. माझ्या प्रभू रामरायाच्या कृपेनं जळाली, कर्तृत्वाचा अभिमान घेतला नाही. बंधन लागत नाही, क्रियमान कर्म बंधन लागत नाही. असं क्रियमान तुटी राहिले प्रारब्ध कर्म. हे प्रारब्ध कशाने तुटतात? कर्म म्हटलं की विस्तार होणारच आहे. ते काय असं तुम्ही किती घड्याळ बघितली, मोबाईल बघितला, 9 वाजल्या तरी ते कर्म संपणार नाही. कर्म संपत नाही. माणूस मेला कावळा शिवत नाही, कर्माची गती. कर्म संपत नाही. मुद्दा मला चाललाय, प्रारब्ध कर्म कशानं तुटतं? प्रारब्ध कठीण आहे, भोगावंच लागतंय, भल्या भल्याला भोगावं लागलंय. अगदी भगवंताला सुद्धा जे प्रारब्ध कर्म तुटलेलं नाही. जगत शांती ब्रह्मनाथ महाराज एके ठिकाणी वर्णन करतायत, ते प्रारब्ध कर्म आमच्या जीवनातलं तुटलं. एका जनार्दनी भोग प्रारब्ध हरिकृपेचा नाश झाला. हरीची कृपा झाली आणि प्रारब्ध कर्माचा नाश झाला. पण प्रश्न अजून आपला असाच आहे, देवाला जे भोगावं लागलं ते देवाच्या कृपेनं कसं तुटतंय? देवाला भोगावं लागलं ना. जुन्या महाराज मंडळींचा अभंग पाठ असेल पहा, कर्मे निर्वंश झाले सगळ, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. वियोग तो घडला सीता नवी. कर्माचा विषय. प्रारब्ध जर दशरथ राजाला भोगावं लागलं, प्रारब्ध जर रामाला भोगावं लागलं, तर ते प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं कसं तुटतं हा माझा प्रश्न आहे. याला सांप्रदायिक नियमानं भजन करू आणि त्या प्रश्नाचा विचार करूया. विठोबा रखुमाई प्रारब्ध त्रुटी. क्रियमान कर्म 2 दोषाच्या निवृत्तीने तुटत आहे. संचित कर्म ज्ञानानं तुटत आहे. राहिलेलं प्रारब्ध तोडायचं. कशानं तुटेल? भगवंताची कृपा झाली की प्रारब्ध कर्म तुटतं. प्रमाण आपल्या समोर आहे. एका जनावर भोग प्रारब्धाचा. पण देवालाच भोगावं लागलं तर देवाच्या कृपेनं कसं तुटतंय हा विचार. प्रारब्ध कर्म म्हणजे नेमकं कोणाला आहे? थोडा धांडोळा घेतला पाहिजे. कोणाला प्रारब्ध आहे? देहाला प्रारब्ध आहे का जीवाला प्रारब्ध आहे? 2 पार्ट्या करा ना. कुणीतरी ही म्हणा, कुणीतरीच म्हणा. मला बोलायला सुरुवात होईल. प्रारब्ध कर्म वेगळीकडे चला. देहाला प्रारब्ध कर्म आहे. देह जड आहे का चेतन आहे? जड आहे. पंचमहाभूताचा आहे. दशप्रेम प्रवचनात सगळा इत्यंभूत इतिहासात ऐकतो.
देह कशापासून निर्माण झाला, पंचमहाभूताचा, पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्या संमिलनातून देहाची निर्मिती. देह जड आहे. जडाला प्रारब्ध असतं. जडाला सोपं उदाहरण देतो. इथून दिंडी जाते ना, पंढरपूरला दिंडी जाते. चला इथून आळंदी जवळ आहे आपल्याला, इथून जाते. आळंदी जवळ आहे. आळंदी इथून एक आळंदी मला वाटतं 30 किलोमीटर असेल, 30 किलोमीटर आहे. मागं पुढं सुद्धा गाडीत मध्ये एवढं तंतोतंत अगदी कुठं आपला रस्ता मंजूर करायचा आहे का काय. 30 किलोमीटर आळंदी. या आळंदीला निघाल्यानंतर रस्त्यात काही दगड आहेत, त्याच्यावर लिहिलेलं असतं आळंदी 25, आळंदी 20, आळंदी 15, आळंदी 5, आळंदी 0. तो दगड कधीतरी आळंदीला गेलाय का? तो फक्त सांगतो आळंदी एवढ्या किलोमीटर. तो स्वतः कधीच जात नाही, कारण तो काय आहे, जड आहे. त्याला संवेदना नाहीये. त्याला असं कधी वाटत नाही एवढे वारकरी निघालेत, मी सगळ्यांना मार्ग दाखवतोय, मी पण आळंदीला जावं. मी दगडाचं सांगतोय ते असं कधी वाटत नाही. आळंदीला जावं, जवळ आहे, ज्ञानोबाची समाधी घेतली, जावं नाही. दगड जात नाही, दगडाला प्रारब्ध नाही. पण जाऊ दे, त्या दगडाला आळंदी सोडली, कधी उपोषणाला तरी बसलाय का दगड? आंदोलन केलंय का कधी दगडाला? किती दिवस आम्ही आता उन्हाळा पावसाळा खायचा? कधीतरी आमच्या क्षेत्राचा विचार करताय की नाही, आम्हाला सुरक्षित घर बांधून द्या, असं दगड कधी म्हटलंय का? कधीच म्हणत नाही. कारण दगडाला प्रारब्ध नाही. दगडाला प्रारब्ध. तसं या देहाला सुद्धा प्रारब्ध नाही. देहाला जर प्रारब्ध असतं तर जीवात्मा या देहातून निघून गेल्यानंतर या देहाच्या आपण विल्हेवाट लावतो. या देहाला आपण म्हणा काय घालवतोय, विल्हेवाट लावतो म्हणजे काय? जळतो त्याला पाणी जळले आपण अजून जिवंत आहे म्हणून नाही जळले. तिथं आपण जाळतो. सरंगा बुललाय, सरपण टाकलंय, त्याच्यावरती हाला ठेवलाय, गवऱ्या टाकलेल्या, कापूर काय कोंबड काय वगैरे टाकलं. त्यावेळेला तो देह तिथं असतो. देह आहे, पण कधीतरी एखादा देह म्हटलाय का जरा हळू पेटवा, खूप भाजायला लागले मला, कधीच म्हणत नाही. कारण जीवात्मा देहातून निघून गेला की त्या देहाला कोणत्याही प्रकारची संवेदना नाही. म्हणजे देहाला प्रारब्ध नाही. प्रारब्ध कोणाला? आता एकच राहिले उत्तर, जीवाला तरी प्रारब्ध मानतात. जीव चैतन्य स्वरूप आहे, जीव भगवत स्वरूप आहे, भगवंताचा अंश आहे. त्यामुळे जीव कधीही मरत नाही, कधी जीव मरत नाही. म्हणून आपल्याकडली माणसं म्हणतात कसा गेला कळालंच नाही. गेला तो जातो, तो मरत नाही. जीवात्मा या देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. जीवात्म्याच्या ठिकाणी सुद्धा प्रारब्धाचा बोल नाही. शरीराच्या ठिकाणी प्रारब्ध नाही, जीवाच्या ठिकाणी प्रारब्ध नाही. मग हे प्रारब्ध आहे कोणाच्या ठिकाणी? कोणाच्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलंय. चैतन्य स्वरूप असणारा जीवात्मा जड स्वरूप असणाऱ्या देहामध्ये प्रविष्ट होतो आणि त्या देहाला माझा देह म्हणतो. माझेपणाच्या ठिकाणी प्रारब्धाचा भोग आहे. प्रारब्ध माझेपणाच्या ठिकाणी. ज्या दिवशी भगवंताचा साक्षात्कार तुम्हाला होईल ना, त्या दिवशी तुम्हाला ज्ञान होईल देह माझा नाहीये. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल हा देह माझा नाही, मी स्वतंत्र आहे, मी चिदानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप हे माझं स्वरूप आहे. असा ज्या दिवशी बोध होईल त्यावेळेला प्रारब्धाचा नाश. भगवंताची प्राप्ती होणं म्हणजे जीवाचं ज्ञान त्याला कळणं, स्वस्वरूपाचं ज्ञान त्याला होणं. हे स्वस्वरूपाचं ज्ञान झालं रे झालं की तिथं प्रारब्धाचा नाश आहे, प्रारब्ध तुटी. मग कबीर महाराजांच्या जीवनाचा प्रसंग आहे, कुत्ता जाने चमडा जाने. कबीर महाराज रस्त्याने चालले, एक कुत्र मागून आलं, पायाचा रस्ता तोडला. त्यावेळेला एक मनुष्य म्हणतो, कबीर महाराज कुत्रा हाना ना. ते म्हणते कुत्ता जाने चमडा जाने. देहाचा संबंध संपला, प्रारब्ध तुटलं, संवेदना नाही राहिली, कोणती आसक्ती राहिली नाही, प्रारब्ध तुटी. हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ आपल्याला हाही विचारात घेता येईल, उद्या राम अवतार आहे त्यामुळे आपल्याला हाही विचारात घेता येऊ शकतो. भगवत भक्त भगवंताची भक्ती करून त्यांच्या जीवनातलं प्रारब्ध कर्म संपतं, तुटतं. कशानं? भगवान परमात्मा ते प्रारब्ध स्वतः भोगतो आणि भक्ताला त्या प्रारब्धातून मुक्त करतो. भगवान स्वतः भोगतात. उद्याचा रामरायाचा जन्म हा एका भक्ताला मिळालेला शाप आहे. तो शाप भगवंतानी स्वतःकडे घेतला, भक्ताला मुक्त केलं आणि भगवंताने ते प्रारब्ध भोगलं. त्याला म्हणतात प्रारब्ध तुटी. अंबरीश राजाने एकादशीचं व्रत केलं, द्वादशीचं व्रत केलं.
द्वादशीची पारणा फेडायची, सकाळी 7 वाजता द्वादशी सोडायची आणि नेमकं दुर्वास ऋषी आले. आता ऋषी आले, वर्णाचं निमंत्रण दिलं, राजा आहेत. दुर्वास ऋषीने सांगितलं स्नान संध्या राहिले, आटपून येतो. गंगेवर स्नानाला गेलेले ध्यानस्थ राहिले, वेळ निघून चालला, सूर्योदय वर यायला लागला, काय करावं? जवळच्या माणसाने सल्ला दिला, तुळशीचं पान घ्या, तुळशीचं पान खा आणि पाणी प्या, तुमची द्वादशीची सुटेल आणि अन्न खाल्ल्याचा दोष लागणार नाही. पान खाल्लंय, अन्न कुठं खाल्लंय, दोष लागणार. पण दुर्वास होते, मला बोलवलं जेवायला, स्वतः अगोदर जेवला. दुर्वासानं शाप दिला, तुला 10 जन्म घ्यावे लागतील. एकादशीचा वर्षभर उपवास केलेले अंबरीशी राजा, पण त्यांना 10 जन्माचा शाप दिला. भगवान परमात्म्याने ते 10 जन्म स्वतः भोगले आणि अंबरीश राजाला त्या प्रारब्धातून मुक्त केलं. उद्याचा भगवंताचा अवतार हा त्या 10 जन्मातला अवतार. स्वतः भगवान ते भक्ताचं प्रारब्ध भोगतो आणि भक्ताला त्या प्रारब्धातून मुक्त करतो. प्रारब्ध तुटी क्रियमान, असं एकदा का प्रारब्ध तुटलं, क्रियमान तुटलं की मग कास याने पुन्हा संसार बीजाची अनुकूल दत्त होती. ज्याने देह दिला त्याला देऊन टाकायचा, उत्तीर्ण चरण धरून प्रसन्न राहायचं. तुका म्हणे निज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता दुनियेची. कोणाची सत्ता आपल्यावर राहणार नाही. फक्त ती सत्ता जर आपल्याला परमात्म्याची ठेवायची असेल, भगवंताची कृपा व्हावी वाटत असेल, देव साधावा असं वाटत असेल, तर एक काम करावं, सर्वस्व द्यावं. सगळं दिलं पाहिजे. सगळं द्यायचं म्हणजे सगळं गबाळ उचलून मंदिरात आणून टाकायचं नाही. जबाबदारी आपणच घ्यायची, फक्त त्याचा फलभोग माझ्याकडे झालं म्हणायचं नाही, त्याच्या कृपेनं. पंगत देत असताना पंक्तीवाले अन्न प्रसाद असा हे सोडतात, पाणी संकल्प सोडतात. संकल्प सोडणं म्हणजे काय? त्याला अर्पण करणं. कीर्तन झाल्यानंतर झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण, हे संकल्प सोडणं आहे. त्याच्यासाठी कर्म करावं, त्याला अर्पण करावं, म्हणजे त्याला सर्वस्व देणं आहे. असं सगळं द्यावं, परिवर्तन जीवनामध्ये होईल, आनंद जीवनामध्ये साचेल. आपल्या पूर गावामध्ये संपन्न होत असणारा हा उत्सव प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे आणि तो जन्मोत्सव गावाची यात्रा या सगळ्याचं औचित्य साधून सर्व मंडळी मोठ्या आनंदानं, मोठ्या प्रेमानं आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. 25वे वर्ष आहे, सुवर्ण महोत्सव आहे. जुन्या मंडळीने रौप्य महोत्सव आहे. भगवान बाबांनी सुरुवात केलेला हा उत्सव आहे. आज त्याला सुंदर फळं आलेली आहेत. 25 वर्ष झाली ना, सुंदर फळं आलेली आहेत. आता या झाडाला आपल्याला जगवायचं आहे. तसं तुम्ही जगवणारच आहे, कारण एकदा फळ झाड द्यायला लागले की मग कोण तोडतो? माणूस तोडत नाही. मग कोण? आनंद हे या झाडाचं फळ. सप्ताहामध्ये 7 दिवस आहे, गावामध्ये उत्सव आहे, आजूबाजूच्या घरांमध्ये किती त्रास आहे त्यांना, किती त्रास आहे. पापाचे माईक असे नेमकं जागरवाले पुन्हा आवाज वाढवते, काकडावाले साखर झोपेत असतानाच नेमकं उठा पांडुरंगा. तो आनंद आहे. त्यांना विचारा, काला झाल्यावर त्यांना विचारा कसं काय वाटतंय, ते करमत नाही. आनंद आहे आणि हा आनंद आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे, तो आपल्याला पुढे वाढवायचा आहे. त्याचा सुवर्ण महोत्सव यावा, त्याचा अमृत महोत्सव व्हावा, त्याची शताब्दी व्हावी आणि आपल्या पुढच्या परंपरा चालू ठेवावी. मी कोटी कोटी धन्यवाद देतो. हे सगळे आमच्या आळंदीचे बुधवान मंडळी आहेत. गावातले जे कोण असेल की आहेत ना, गावात तुम्ही गावात अजून ते वाढवा का, हे वाढवा. काय आम्ही येणार, कीर्तन करणार, हे तुमचं झालं प्रबोधन. आम्ही येऊन कीर्तन करणं म्हणजे आपलं प्रबोधन आहे. आम्ही सांगणं आहे, पण या प्रबोधनातून परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. बदल नाहीतर 2 तास ऐकायचं आहे, जाऊ द्या, सांगणं झालाच आहे. बदल झाला पाहिजे. आपल्या जीवनातली वाईट व्यसनं सुटली पाहिजे. मी नेहमी सांगतो, विनंती आहे माझ्या तरुण वर्गाला, मला वाटतं अन्नदान आता आहे वाटतं इथं. सगळा तरुण वर्ग अन्नदान वाढण्याचं काम करतो का? सगळा तरुण वर्ग गावातला. तर वाढणं सोपं नाही हो, पंक्तीला बसून खाणं लय सोपं आहे. इथं खाली पाठी घेऊन वाकलेला मनुष्य पाठी संपुष्ट पंगत संपेपर्यंत त्याला वाकत चालावं लागतं. तर चालून बघा वाकून कसं होतंय. काय काय मध्ये जेवलं की आपल्याला वाकणंच होत नाही, तुला एरवी वाकणं होत नाही. तरुण वर्ग एवढं मोठं काम करतो म्हणून अन्नदान करतात. तरुण वर्ग वाढण्याचं काम करतो आणि त्याच्यातून आपलं नामसप्ताह सुंदररित्या घडतं. परिवर्तन झालं पाहिजे. वाईट व्यसनं आपल्या जीवनात झाली. या 25व्या वर्षामध्ये मी किमान जास्त नाहीये, पण माता भगिनी आहेत, मुली आहेत, मुलं आहेत,
तरुण वर्ग आहे, म्हातारा वर्ग आहे, किमान 25 वर्षात 5 तरी शेवटच्या कार्याच्या दिवशी माळकरी व्हावे. 5 माळकरी झाले ना, तुमचा सप्ताह संपूर्ण झाला. 5 सुधारले, व्यसनमुक्त झाले, जाता जाता विमलची पुढे टाकून दिली, नाही खायचे आम्हाला वर्षभर विमल. गावातले किमान 20 जणांनी जर संकल्प सोडला, गावाची 20 जणांनी, नाही आम्हाला विमल खायचा आता 1 वर्ष, मला वाटतं पुढच्या वर्षीचा सगळा खर्च कैलास भाऊ हे विमलवाले करतील. सोपवत काय सोपवत सांगू का मी तुम्हाला, 2 मिनिटात सांगतो ऐका, 2 मिनिटात. 20 जणांनी विमल सोडली, 20 जणांनी. एका पुढीची किंमत किती? हुशार सांगणार नाही, खातच नाही, त्यामुळे काही अडचण नाही. त्याने आपल्या मोकळ्या माणूस सांगून दिले. खाणाऱ्याने विचार केला, सांगितल्यावर आपल्यावर येईल. नाही सांगितलं काय सांगून दिली 25 रुपये. मलाही माहिती आहे, खात नाही मी, पण सांगायला आपलं करून ठेवलं आपलं तेवढ्या. 25 रुपये एका पुढीची किंमत. एवढ्या किमान दिवसात 2 तरी लागतात की खाणाऱ्याला. तू खात नाही, पण खाणाऱ्याला मित्रवर्ग असं 2 तरी असंच लागतात. 2 चालतात संपवू देत. 20 जणांनी संकल्प केला म्हणजे 40 पुड्या वाचल्या की 25 गुणिले 40 किती झाले? 1000 झाले. एका दिवसाचे 1000, 10 दिवसाचे 10, 30 दिवसाचे 30,000, 10 महिन्याचे 3 लाख, वरच्या 2 महिन्याचे 60 लाख. किती झाला खर्च? 3,60,000. 3,60,000. 20 जणांनी जर संकल्प सोडला, विमल खाणं बंद, किती वाचले? सप्ताहाला खर्च किती आहे? कमी आहे. 5 आहे. तू काढून 5 असला अजून काढून देतो, काय अडचण नाही मला. अहो नुसते विमलवाले घेतलेत आपण, गायच्या पहिले तसे आहेत ना अजून. गायच्या पहिले 10,000 रुपये काय कमी आहे का त्यांच्याकडून? भरपूर आहे. त्यांचे पैसे नको. साधा विचार आहे. 20 तरुणांनी जर व्यसन सोडलं तर 3,60,000 रुपये वाचतात. आपलं गाव एवढं श्रीमंत आहे, एवढं श्रीमंत आहे, नुसत्या थुंकण्यावारी 3,60,000 चालले वर्ष. विमल गाव काय होतं? थुंकतच ना, थुंकण्यावारी चालले. व्यसनातून दूर जावं एवढीच अपेक्षा आहे, एवढीच कळकळीची विनंती आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं, अभ्यास करावा, स्पर्धा करावी अभ्यासाची. कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत पाहिजे, कुठल्या कुठल्या MSc काय ते PSI, MPSC, UPSC, तहसीलदार, कलेक्टर असल्या परीक्षा द्याव्यात. असल्या परीक्षा आपलं म्हणते कुठं तर कॉन्स्टेबल झालं तर झालं. काय अपेक्षा, काय अपेक्षा? अपेक्षा स्वप्न मोठी पाहावी, प्रयत्न करावा. एक दिवस त्या स्वप्नाची उंची गाठल्याशिवाय आपण राहणार नाही. ते भूषण आहे. त्या नामसप्ताहाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. गायक, वादक, बदल वादक, सगळे गायक मंडळी, पेटी मास्तर, तुम्ही सर्व श्रोते मंडळी, अन्नदाते आणि विशेष करून एकदा सगळ्यांनी मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा आमच्या साऊंड सिस्टम. मला कोणी सांगितलं नव्हतं, पण मला बाहेरून असं कळालं होतं की आवाज कमी पडतो म्हणून, पण असं काही झालं नाही. तसा माझा आवाज बसलेला आहे, सकाळपासून हा दुसरं आहे, बसलेला आवाज आहे. पण आमचा आता सीझन चालू आहे, नाही रोज वेगळा वेगळा माईक आहे, रोज वेगळा वेगळा सुंदर अशा प्रकारचा आवाज. मला गोड वाटला, तर तुम्हाला कसं ऐकू गेले मला माहित नाही, तर सगळ्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा माता लक्ष्मीच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मग कासयाने पुन्हा संसार गुणाचे अंकुर दंड होते. सुंदर अशा शिस्तबद्ध वातावरणामध्ये आपण सर्वांनी कीर्तन श्रवण केलेलं आहे. एकच विनंती आहे,
सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा झाल्याशिवाय शेवटचं उठा पंक्तीला बसा असं कार्यकर्त्यांनी म्हटल्याशिवाय कोणीही कृपया जागा सोडू नका, कोणी सोडू नका. फक्त अवघ्या 1 मिनिट आमचे गणेश महाराज बोलतील, त्यानंतर कार्यक्रमाची सगळी रूपरेषा, उद्याचे कार्यक्रम, उद्या रामनवमी, उद्याचे कार्यक्रम सर्वांना विनंती बरं का, उद्या उपवास धरा, उपवास धरा, हार जरा का पूर्ण धरा. उद्या अन्नदान करणार कोणी असेल तर त्याने अंड्याला करणं परत या, उपवास धरा. अन्नदान करण्याच्या नादात पाप करसाल. उद्या एकादशी सारखा उपवास धरला पाहिजे. प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी उपवास धरावा. आणि टाळकरी जय विठ्ठल होऊन सगळं खाली बसतील आणि मग यांचं नंतर सत्कार समारंभाचा सगळे शांतता आहे, कोणाला उठू देत नाही. मी सगळे शांततेत होईल. हा एक कुठला तर त्याचं नाव घेऊन सत्कार करून द्यायचा आपण. विठ्ठल जय जय विठ्ठल.